श्री विनायक देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आणि माजी विद्यार्थी संघातर्फे मी अश्विन जोशी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं. सर्वप्रथम कॉलेजतर्फे आपण आपले आजचे वक्ते विनायक देशपांडे यांचं स्वागत करूयात. मी अश्विनला विनंती करतो की त्यांनी कॉलेजतर्फे एक छोटंसं पूर्ण फुलाची पाकळी देऊन त्याचं स्वागत करावं. देशपांडे सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. लौकिक अर्थानं त्यांचं कार्य बरंच मोठे आणि मला असं वाटतं की हरहुन्नरी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणलं तर जास्त योग्य ठरेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. लाईफ मंत्रा फायनान्शियल सर्व्हिसेस ओनर आणि सीईओ ते आहेत आणि गेल्या 36 वर्षापासून हा त्यांचा बिझनेस चालू आहे. म्हणजे मला वाटतं पास आउट व्हायच्या आसपासच त्यांनी हा बिझनेसला लगेचच चालू केलं. सुरुवातीला इन्शुरन्स एजन्सी, त्याच्यानंतर LIC. त्यावेळेला LIC जोरात होतं, पण आपल्याला माहिती की त्यावेळेला कन्व्हेन्शनल जे ह्या होत्या की FDs करणे, सोन्यामध्ये गुंतवणूक करणे, त्यावेळेला LICच्या लोकांना आपल्याला कन्व्हिन्स करावं लागायचं की नाही तुम्ही LIC घ्या, त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत. तिथपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज बघता बघता 36 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आज 6,000 पेक्षा जास्त क्लायंट त्यांच्या कंपनी सांभाळत असते. त्यामुळे आणि आम्ही जेव्हा त्यांच्या ऑफिसवर गेलो होतो भेटायला त्यांना, तर त्यावेळेला आम्ही बघितलं की वेगवेगळी अवॉर्ड्स तर लावलेली होतीच, पण त्याच्याबरोबर मला अजून एक बहुआयामी मगाशी मी जे म्हणलं तर त्यांनी सायकलिंग म्हणजे स्पोर्ट्स पर्सन ते आहेत स्वतः. पुणे मुंबई सायकलिंग 3-4 वेळा त्यांनी केलेलं आहे. शिवाय उत्तम पेन्सिल स्केच ते काढतात. आणि मला वाटतं का बघतोच आहे आपण की चिरतरुण जे दिसते व्यक्तिमत्व होतं त्यांनी त्यांच्याही टिप्स त्याच्याबरोबर द्याव्यात. त्यासाठी काय करावं लागेल? सेशन घ्यायला लागेल. माझ्याबरोबर यायला लागेल पुन्हा मुंबई. हा मग ठीक आहे, पण नंतरच बघू. आणि उत्तम पेन्सिल स्केच पण त्यांनी काढलेले आहेत आणि तिथेच आम्ही बसल्या बसल्या एक असं मला दिसलं की ड्रीम इट आणि डू इट हे तिथे त्यांनीच लिहिलं होतं. तर त्याचंच आपण आजच्या सेशनला मुद्दामून तेच नाव घेतलंय. म्हणजे तुम्ही ड्रीम करा, तुम्ही काहीतरी गोल सेट करा आणि त्या गोल सेट केल्यानंतर त्यासाठी काय करायचं ह्याचं मार्गदर्शन ते आज आपल्याला नक्कीच इथे करणार आहेत. आणि आपण सगळे उत्सुक आहोत त्यांचं मार्गदर्शन घ्यायला. तुम्ही जास्त न वेळ बोलता त्यांच्याकडेच आपण सूत्र देऊया. फक्त मगाशी एक चहा पिता पिता मला एक छान जरा गोष्ट सुचली म्हणून म्हटलं तुमच्या आता सुचली तर तुमच्या समोर मांडावी. म्हणजे चहाचं आपण बघतो ऍडव्हर्टाइजमेंट किंवा दुकानात दिलेलं असतं की चहाची अशी काही वेळ नसते, चहाची अशी काही वेळ नसते, पण वेळेला मात्र चहाच लागतो. तसंच मला असं वाटतं की बचतीची अशी काही वेळ नसते. म्हणजे तुम्ही गोल्ड वाढले मग आता नका करू, शेअर्स वाढलेत मग शेअर्स खाली आल्यानंतर करा, असं काही बचतीची वेळ नसते, पण वेळेला मात्र बचतच उपयोगी पडते. आणि हे आपण थँक्यू मला छान सुचल्याबद्दल मी मला लगेच शेअर केलं. आणि आता आपल्याला विशेषतः जाणवतं म्हणजे काय की इतर देशांचे ट्रेंड आपण बघूया किंवा आता युद्ध सगळीकडे चालू आहेत. आजच इस्रायल इराण चालू आहे. पहलगामचा एक अतिशय वाईट इन्सिडेंट आपल्या इथे घडला. तर त्यावेळेला आपल्याला बचत वेगळी करते. आता अहमदाबादचं पण आपण दुःखद घटनाविषयी बोललो, तर अशा वेळेला आपण काय करायचं किंवा सुरुवातीपासून काय करायचं हे सगळंच आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर ओव्हर टू यू सर.
येस म्हणजे थँक्यू. हर्षदने माझी अगदी फार जोरदार ओळख करून दिलेली आहे. नाही हॅलो. निघून व्हायलंय का? तरी खरं नाही माझा आज. अजून एक पॉइंट राहिला ते म्हणजे आपण त्यांनी कलाविष्कार जर कार्यक्रम अटेंड केला असेल तर ते उत्तम गातात सुद्धा. म्हणजे आज वेळ मिळाला तर आपण खरंच त्यांना एक विनंती करू शकतो की काय काय करू आता? नाही आता ते ह्याचं नको, सायकलिंग नंतरच बघू. गुड, छान. अशी हसत खेळतच सुरुवात व्हायला पाहिजे, कारण हा विषय जो आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. हॅलो, येतोय? हॅलो. हा थोडासा क्लिष्ट विषय आहे, पण आपण छान आज हसत खेळत जी काही सुरुवात झालेली आहे तर त्या पद्धतीनेच आपण हा विषय पुढे नेऊया. थँक्यू हर्षद. मलाही माहित नव्हतं की एवढं काय काय आहे करतोय मी. ड्रीम इट, डू इट, याचं आपलं नॉलेज सेशन आहे. आणि सेटिंग द गोल्स. गोल्स हे प्रत्येकाला लागतात आणि प्रत्येकाने गोल्स हे ठेवले तरच आपण आपलं आयुष्य हे पुढे नेऊ शकतो. अदरवाईज असं होतं की आपण प्रवासाला तर जायचंय, पण कुठे जायचं हे जर कळलं नाही आणि कुठलं तिकीट काढून कुठल्या बसमध्ये बसायचं किंवा ट्रेनमध्ये बसायचंय हे जर कळलं नाही तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. मग आपण फक्त स्टेशनवर फिरत राहतो आणि मग आपला प्रवास काही होत नाही. तर आपला प्रवास जर योग्य दिशेने करायचा असेल तर आपल्याला आधी आपलं ठिकाण ठरवायला लागतं की आपल्याला कुठे जायचंय. आयुष्यामध्ये पण आपल्याला ह्याच गोष्टी ठरवायला लागतात की आपल्याला कुठे जायचंय. आणि या गोष्टी ठरवण्यासाठी आपल्याला ड्रीम्स बघणं हे खूप आवश्यक आहे. ड्रीम्स आर द मोस्ट पॉवरफुल एनर्जी. हे मी आपले अब्दुल कलाम साहेब, आपले माजी राष्ट्रपती, तर यांचं हे वाक्य माझ्या कायम डोक्यामध्ये आहे की ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी व्हाईल स्लीपिंग, बट ड्रीम इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. आपल्याला झोपेत स्वप्न बघायची नाहीयेत, बरोबर, ती गोड स्वप्न असतात, परंतु स्वप्न आपल्याला अशी बघायची की ज्यांनी आपली झोप उडेल. आणि येस, फॉलो द ड्रीम्स. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी अचीव करायचंय, काहीतरी पुढे जायचंय, काहीतरी आपल्याला ट्विट जे आता हर्षदने सांगितलं ते जर आहे आपलं ठेवायचंय तर आपल्याला हे करायलाच लागेल. ड्रीम पाहिजे. मग या ड्रीमसाठी काय सर्वात महत्वाचं तर मनी. आपण म्हणतो ना की स्वप्न बघायला काय पैसे पडत नाहीत ना. स्वप्न आपण बघूया मोठी, पण आपण इथेच मुळात आहे ना आपली खूप संकुचित वृत्ती आहे. पैसे पडत नाहीत तरी सुद्धा आपण स्वप्न बघत नाही. मी जर सायकलवर फिरतोय तर मी म्हणतो की अरे मी लवकरात लवकर टू व्हीलर कधी घेईन, बरोबर आहे, पण मी का विचार नाही करत की फोर व्हीलर किंवा अजून काही मोठं, बरोबर. तर मोठी स्वप्न की बघूया तर आपण, जर बघितली तर कुठेतरी आपण पुढे जाऊया. आणि याला पैसे नाही पडत, परंतु मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज मनी टू अचीव युअर ड्रीम्स. कारण आज जर बघितलं की आपली जी स्वप्न आपल्याला पुरी करायची आहेत तर मनी हा खूप मोठा मॅटर आहे, तो मोठा रोल प्ले करतो. आणि आज आपल्याला त्या विषयावर बोलायचं. अदरवाईज ड्रीम इट, डू इट, गोल सेटिंग या गोष्टींवर आपल्याला खूप काही बोलता येईल, तो विषय खूप वेगळा आहे. परंतु आज आपल्याला मनी मॅटर, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट्स या गोष्टीतून आपल्याला आपले ड्रीम्स कसे अचीव करता येतील हा एक पहिल्यांदा एक आपल्याला विषय दिलेला आहे की आपल्याला ड्रीम्स बघायचे. तर आता इथून पुढे इथून घरी गेल्यानंतर, आणि बरं याला वयाचं काही बंधन नाही बरं का. म्हणजे असं नाही की 70 नंतर आता काय पडलंय ड्रीम, किती आयुष्य राहिलंय, असं काही नाही. रतन टाटा, अमिताभ बच्चन या लोकांनी खूप एज नंतर मोठी मोठी स्वप्न बघितलीत आणि त्यांनी ती पुरी केलेली आहेत. मग आपण तर काही नाही, आपण छोटी होत खूप म्हणजे. तर त्यामुळे वयाचं बंधन नाही. ड्रीम आत्ता सुद्धा इथून जरी जाताना आपल्याला इन्स्पिरेशन जर मिळालं तर आज इथून सुद्धा आपण काहीतरी मोठं ड्रीम घेऊन ठरवून जाऊ आणि ते ड्रीम अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि यासाठी आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे बेसिक्स आज आपण इथे समजून घेऊया. कारण हे जे विषय सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा जास्त मोठा रोल प्ले करतो. बचतच जर नसेल
तर मी गुंतवणूक कशातून करणार? आणि पैसे जर बाजूला जर पडत नसतील तर माझी स्वप्न तरी कशी पुरी होईल? बरोबर आहे की नाही? तर हे काय आहे बचत, इन्व्हेस्टमेंट, हे आज आपण जरा समजून घेऊया. सो दिस इज द करेक्ट फॉर्म्युला ऑफ सेव्हिंग. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. हा करेक्ट फॉर्म्युला आहे. पण बरेच जण काय करतो, आपण सर्वच जण, की इन्कम मायनस एक्सपेन्सेस. दर महिन्याला आपल्याला जे काही पगार येतो, की आपल्याला जे काही बिझनेसमधनं उत्पन्न येतं, खर्च करत जातो. आणि मग महिना अखेरच असते. तर ते जे काही उरलेलं असतं शिल्लक, तर ते आपण बचत करायला जातो. मग ते बचाकुचा आपण जे म्हणतो ना, मग ते लाईफमध्ये आपल्याला आपलं जर ड्रीम मोठं करायचं आहे, आपल्याला अचीव करायचं आहे, काहीतरी आपल्याला फायनान्शियल गोल्स मोठे ठेवायचे आहेत, अचीव करायचे, तर मग ते बचाकुचानी नाही होणार ना. आज गंमत अशी झाली आहे की आज 100 रुपये माणूस कमवतोय पण 110 रुपये खर्च करतोय. मग तो बचत कुठनं करणार? बरोबर. किंवा उरलेली शेवटी 10% रक्कम असेल, भले अगदी खर्च करून सुद्धा, पण हे 10% आपण आधी बाजूला काढून ठेवूया. मी आज जर 1 लाख रुपये कमवतोय तर पहिले 10,000 रुपये मी बाजूला काढून ठेवतो, मग उरलेल्या 90,000मध्ये मग मी खर्च करायला लागतो. याच्यातून काय होतं, एक तर बचत तर आपली होतेच, आणि अनावश्यक आपले जे काही आपले खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, याच्यावर कुठे ना कुठेतरी आपल्याला कंट्रोल आणता येतो. अदरवाईज पैसा, मी आज माझ्या या सगळ्या कामाच्या अनुभवामध्ये 36 वर्षामध्ये मी हे बघितलेलं आहे की 5,000 रुपये कमवणारी व्यक्ती पण रडत असते, 50,000 रुपये महिन्याला कमवणारी व्यक्ती पण रडत असते, आणि महिन्याला 5 लाख रुपये कमवणारी व्यक्ती पण रडत असते. मग आता यांनी सेव्हिंग करायचंच नाही का? 5 लाख रुपये मला म्हणतो की अरे कुठे पैसेच राहत नाहीत खिशात, सगळे खर्च झाले. अरे पण गेले कुठे 5 लाख रुपये महिन्याला? चेष्टा आहे का? तर ही आजची सिच्युएशन आहे. मग याच्याकरता आपल्याला जर काहीतरी, बरं पैसा हा फक्त आपले ड्रीम्स, म्हणजे मी काहीतरी, मला फॉरेन टूर करायची आहे, मला काहीतरी गाडी घोडा घ्यायचं आहे, मला काहीतरी मोठं घर घ्यायचं आहे, याच्यासाठीच नाही, तर आपले डे टू डे एक्सपेन्सेस, आपल्या इमर्जन्सीज आहेत, आपलं म्हातारपण आहे, या गोष्टींसाठी आपल्याला पैसा हा बाजूला काढून ठेवायला पाहिजे. जो पैसा आत्ताचा बाजूला नाही काढून ठेवला तर त्या काळामध्ये काय करणार? एक काळ असा येतो आपलं की आपलं शरीर थकतं, गव्हर्नमेंट आपल्याला रिटायर करतं, कंपन्या आपल्याला रिटायर करतात, मग आपण घरात बसतो, आपल्याला आपलं ॲक्टिव्ह इन्कम स्टॉप होतं. मग अशा वेळेस आपल्याला पॅसिव्ह इन्कमची गरज आहे. मग पॅसिव्ह इन्कम कुठनं मिळणार? मी जर आत्ता ॲक्टिव्हली कमवतोय तर आत्तापासूनच मी जर ते सेव्हिंग बाजूला ठेवलं तरच त्याच्यातनं पॅसिव्ह इन्कम नंतर क्रिएट होणार आहे. मग याच्याकरताच आपल्याला सेव्हिंगची गरज आहे. सो इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. हे आजपासून आपण आता ठरवूनच घेऊ. प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने जे काही सेव्हिंग करायचं, कोणी 10% करेल, कोणी 20% करेल, कोणी 50% सुद्धा करेल, सांगता येत नाही. पण सेव्हिंग हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, उरलेलं नाही. याच्यावर तर उत्तम उदाहरण आहे, पण मी ते आता देत नाही कारण आपल्याला उशीर झालेला आहे ऑलरेडी, आणि आपण थोडंसं पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत दाखवायच्या. सो व्हाय डू वी नीड टू सेव्ह? हे जर एक उदाहरण बघितलं तर 99 साली इंटरेस्ट रेट होता 12 ते 14%. ओके. त्यावेळेस टू व्हीलर मिळत होती साधारण 10,000 ते 18,000, 15,000 वगैरे वगैरे अशी. 500 रुपये महिना फक्त EMI होता. कारण का? अमाऊंट कमी होती पण रेट ऑफ इंटरेस्ट जास्त होता. आता 2024 साली काय आलंय, रेट ऑफ इंटरेस्ट डाऊन झालाय खरं तर. आज 5.5-7% पण तुम्हाला लोन मिळतं. ओके. पण EMI वाढलाय कारण कॉस्ट वाढली. 1 लाख ते 2 लाख रुपये आज टू व्हीलरची किंमत झाली. मी ऐकतो आजकाल एक अगदी साध्यातली साधी तुमची इलेक्ट्रिक बाईक तर लाखाच्या वरतीच आहे, बरोबर ना? तर हे असं आहे. मग आपल्याला सेव्हिंग, आज 10,000 रुपये महिना मला EMI द्यायचा आहे, त्याच्यासाठी मला माझे पैसे बाजूला काढून ठेवायलाच पाहिजे. हे काय आहे तर इन्फ्लेशन आहे. सेव्हिंगचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला खूप समजून घेणं गरजेचं आहे. इन्फ्लेशन इज इटिंग युअर सेव्हिंग्स, इटिंग युअर मनी. इन्फ्लेशन हा राक्षस आहे आणि हा इन्फ्लेशन हे कधी बंद होणार नाही, राक्षस हा कधीच मरणार नाही. इन्फ्लेशन हे जगाच्या शेवटापर्यंत कायमच राहणार. आज 10 रुपयाला मिळणारी वस्तू ही उद्या 15 रुपयाला 20 रुपयाला मिळणारच आहे.
तिथं आपण कोणीही थांबवू शकत नाही. मग नुसतं सेव्हिंग, पूर्वीच्या काळी आठवत आहे ना आपल्याला की सेव्हिंग म्हणजे काय, तर कुठेतरी रांजणात पैसे ठेवलेले असायचे, तांदळाच्या डब्यात ठेवलेले असायचे, असं वेगवेगळे. कारण तेव्हा बँकिंग नव्हतं, इतर काही ऑप्शन्स नव्हते, आणि अशा पद्धतीने पैसे बाजूला काढून ठेवले जायचे. जे वेळी अडीअडचणीला आपल्या घरातली आई, आपण आजी किंवा आपले बाकीचे इतर हे वापरताना बघितलेलं आहे, त्यावेळेस चालायचं. बरं, ते पैसे असे बाजूला काढून ठेवले तर ते वाढणार आहेत का, तर नाही. बरं, इन्फ्लेशन जर असं आहे तर मग इन्फ्लेशनला बीट होणार आहे का ते, तर नाही होणार. तर मग इन्फ्लेशन हे काय अजून प्रकार आहे, तर एक काही आपण उदाहरणं दिलेली तिथे. 90 साली गोल्ड होतं 3200, आज 67,024 सालचं दाखवलंय. आता ते जवळपास 1 लाखापर्यंत पोहोचलं. पेट्रोल, मला आठवतंय की मी पण 10 रुपये 12 रुपयांनी पेट्रोल भरलेलो होतो. म्हणजे तो मला एक जोक कायम आठवतो, सरदारजीचा सांगितला आहे. इन्फ्लेशननी आता रेट तर वाढलेला आहे, पण ते सरदारजी म्हणते की का पे रेट चेंज हुआ है. वो टाइम पे भी मी 100 रुपये का ही भरता था, आज भी मैं 100 ही रुपये का भरता. पण 100 रुपयामध्ये किती येत आहे, 1 लिटर पण येत नाही, बरोबर आहे. तर पेट्रोलचा भाव वाढतोय, डिझेल, मिल्क 6 रुपये लिटर होतं दूध, तर आज 74 रुपये दूध आहे. तर हाऊ इन्फ्लेशन इज इटिंग युअर मनी हे आपण जर बघितलं, 90 सालच्या 1 लाखाची किंमत आजची 10,000 रुपये. अशा वेळेस आपल्याला सेव्हिंग कशा पद्धतीने करायला लागेल, किंवा सेव्हिंगची इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला कशा पद्धतीने करायला लागेल, कुठे इन्व्हेस्ट करायला लागतील की जिथे आपल्याला इन्फ्लेशन बीट करता येईल. आज जर इन्फ्लेशनचा रेट आहे 7% आपण इथे टाकलाय. आज जर बँक मला 4 आणि 5% जर देत असेल तर उलट मी बँकेला 3% देतोय. बँक मला इंटरेस्ट देतच नाही, कारण 7% जर इन्फ्लेशनच आहे तर 3% म्हणजे मी 4% लॉसमध्ये. त्यामुळे बँकेत ठेवणं ॲडवायझेबल आहे का, तर नाही. पण तरी सुद्धा आज गंमत अशी आहे की मॅक्सिमम सेव्हिंग्स लोक बँकेमध्ये ठेवतात. सर्वात मोठा आकडा बँकेचा, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स वगैरे वगैरे. त्यामुळे अजूनही लोकांना कळत नाहीये की आपण बँकेत पैसे ठेवतोय. एकेकाळी मिळत होते 12%, पण तेव्हा मार्केटमध्ये पण 18% आणि 20% तेव्हा द्यायला लागायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने तेव्हाही बँकेतलं काय प्रॉफिटेबल नव्हतंच. तर त्यामुळे बँकेमध्ये सेव्हिंगवर इंटरेस्ट मिळतं हे आपलं इन्कम नाहीच आहे, कारण इन्फ्लेशनच तेवढे. मग आज आपल्याला अशा पद्धतीचं सेव्हिंग पाहिजे, अशा पद्धतीचा रिटर्न पाहिजे की जिथे आपल्याला इन्फ्लेशन बीट होईल. मग असं काय काय आहेत गोष्टी, तर हे आपण आजच्या आपल्या प्रोग्राममध्ये बघून घेऊया. अजून इन्फ्लेशनवर बघायचं झालं तर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस हे आपण एक 3 गोष्टी आपण घेतल्या आहेत. हायर एज्युकेशन आणि मॅरेज कॉस्ट. मेन फोकस आपल्या लाईफमधला मेन गोल्स पैकी आपण म्हणू. आपल्याला आपल्या मुलांची शिक्षण चांगल्या पद्धतीने करायची असतात, त्यांचं लग्न चांगल्या पद्धतीने लावून द्यायचं असतं, आणि आपला घर खर्च 2010 साली 20,000 रुपये घर खर्च मध्ये होत होतं. 2030 मध्ये 75,000 रुपये लागणार आहे. हे खूप आम्ही म्हणजे बेसिक प्राइसेस दाखवले आहेत. याच्यामध्ये फारसं काही आपल्याला लक्झरी लाईफ नाही. हॉटेलमध्ये फार फार तरी 2 वेळा किंवा 3 वेळाच महिन्यातून जायचं. हल्ली असं झालंय की दर शनिवार रविवार, किंवा हल्ली असं झालंय की फॉर चेंज म्हणून घरी बनवतात आठवड्यातला एखाद दुसरा दिवस, बाकी सगळ्या हॉटेलिंग. म्हणजे हे बघा की आपण किती आपले खर्च वाढवत नाही. आज मोबाईलचं बिल आहे, लाईटचं बिल आहे, तुमचं ते घरात आपण ते OTT बघत असतो त्याची चार्जेस आहेत, टाटा बिंज आणि ते वगैरे वगैरे काय 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 काय, कळत न कळत आपल्या खिशातून किती पैसे जात आहेत. आज आपण ऑनलाईन पे करतोय, बरोबर, UPI. त्यामुळे कळत नाही. पूर्वी आपल्याला जेव्हा कॅश द्यायला लागायची तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू कळत होती. आता काय होते की आता ऑनलाईन वर चला किती 1000 रुपये का, ओके पे केले, अरे पण ते अकाउंटमधनं जात आहेत 1000 रुपये, हे कळतच नाही आपल्याला किती पैसे जात आहेत आपले. म्हणजे किती मनी स्नॅचर्स आहेत आजूबाजूला आपल्या होती. पण मग त्या मनाने आपण मनी इन्व्हेस्ट करतोय का, बाजूला काढून ठेवतोय का. जाण्याचं प्रमाण खूप आहे, पण येण्याचं प्रमाण किंवा बाजूला काढून ठेवण्याचं प्रमाण हे खूप कमी. हायर एज्युकेशन 2010 मध्ये 6 लाखाचं होतं, आज 50 लाख रुपये लागतात. लग्न कार्य 6 ते 7 लाख रुपयामध्ये व्हायचं, आता जवळपास 25 ते 30 लाख रुपये मिनिमम मधलं मिनिमम. कारण आता सोनंच झालंय 1 लाख रुपये.
बरोबर आहे. एक 10-15 तोळे म्हटलं तरी 15-1 लाख रुपये तर गेलेच तिथे, प्लस बाकीचा खर्च. नाही म्हटलं तरी लग्न एकदाच होतं म्हणून आपण शेजाऱ्या पाजारांना, आपल्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांना नाही म्हटलं तरी 200-500 मिनिमम, आणि मग तो हॉल आणि हे सगळं. म्हणजे हे अंदाज बघा. म्हणजे हे आज आपण प्रेझेंटेशन जे देतोय ना, की हे थोडंसं तुम्ही व्हिज्युअलाइज करा की काय होणार आहे. ज्यांना लहान मुलं आहेत तर त्यांनी हा विचार करा की पुढे जाऊन काय होणार आहे, किंवा आपल्याला आजूबाजूला आपल्याला जे दिसत आहे तर त्यांना जे काही लहान मुलं आहेत तर त्यांच्या पुढे काय होणार आहे. मग त्या पद्धतीचं सेव्हिंग, त्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट जर आपली नसेल तर काय होणार. बरं, आज असं आहे की नोकरीमध्ये आपल्याला पेन्शन नाही. आता पेन्शन गेली आहे. आता शाल श्रीफळ देतात आणि जा घरी म्हणतात, काही मिळत नाही त्याच्याबरोबर. पूर्वी पेन्शनेबल जॉब्स होते, आता पेन्शनच नाही राहिली. बिझनेसमध्ये तर तोही नाही विषय. मग नंतरचा काळ, आम्ही इन्शुरन्समध्ये जेव्हा आम्ही बघतो लॉंगिव्हिटी एज हे आता 85 आहे. म्हणजे 60ला आपण एक ऑन अँड ॲव्हरेज आपण जर रिटायर्ड झालो तर 60 to 85, बरोबर. हा एवढा मोठा काळ विदाउट एनी इन्कम आपल्याला घालवायचा आहे. मग तो रिस्पेक्टफुल असेल तर आपण कोणावर तरी डिपेंडंट राहून आपल्याला तो काळ घालवायचा. हा आपण ज्याच्यात त्यांनी स्वतःला विचारलेला प्रश्न आहे. मग याच्यासाठी आत्तापासूनच आपल्याला सेव्हिंग्ज हे बाजूला काढून ठेवायला पाहिजेत. आणि आपण कमवायला लागल्यापासूनच्या दिवसापासून, आता यंग जनरेशन बसलेली येते, तर त्यांना तर मी अवश्य सांगेन की कळत्या वयातच या गोष्टींची सुरुवात ही झाली पाहिजे. A goal without a wish, without a plan is just a wish. जे आपण काही ठरवणार आहोत त्याला जर प्रॉपर जर प्लॅनिंग नसेल, इथून पुढचा काळ प्लॅनिंग शिवाय पर्याय नाही. बघू, करू, त्यावेळेस जेव्हा येईल तेव्हा बघू, बरोबर. बरेच जण सांगतात फॅमिलीला की अरे मैं हूं ना, फिकर नॉट, बरोबर आहे, काळजी नको. हा इमोशनल सपोर्ट झाला. पण नुसता इमोशनल सपोर्ट नाही, मैं हूं ना काय, उद्या छातीत कळ आली, रॉकेट झालं आपलं. आता परवा तर झाला तो इन्सिडेंट, काय त्यांच्या मनी त्यांनी स्वप्न तरी होतं, बरोबर की नाही. मग अशाच गोष्टी घडल्या आणि आपली फॅमिली आपल्या मागे जर आहे तर त्यांच्यासाठी मी काय करून ठेवलंय. नुसतंच मैं हूं ना म्हणून नाही चालत. तिथं तुम्हाला फायनान्शियल सपोर्टही लागतो. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी तरतूद करून ठेवणं बाजूला गरजेचंच आहे. आणि प्रत्येक वेळेस होईलच असं नाही. आपण पॉझिटिव्ह चांगलाच विचार करू. पण माझी रिटायरमेंट पण आहे, मला नंतर आयुष्य छान आनंदात सुखाने, जे काही 60पर्यंत मला जमलं नाही, माझे छान चौकी, माझे छंद जोपासना आले, तर मला उलट त्या पिरियडमध्ये माझं हाताचा पैसा असेल ना तर माणूस रुबाबदार चालतो, खांदे ताट असतात, नाही तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होतं. तर आपल्याला प्रत्येकाचं, इथे बसलेला प्रत्येक जण रिटायरमेंट नंतर ताठच मानेने चालणार आहे. आजच्या लेक्चर नंतर तर नक्कीच. सो प्लॅन, यू मस्ट हॅव टू बी अ प्लॅन. तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाणं शक्य नाही. ओके, आज आपण साधी गोष्ट ना, आज आपण ट्रिपला जातो, आपण केवढं प्लॅनिंग करतो. मी बॅगेमध्ये काय काय घेऊन जायचं आहे, कुठली कुठली औषधं घेऊन जायचे, 4-4 महिन्याचं लोकांचं प्लॅनिंग असतं. एक पिकनिकला जाण्यासाठी जर आपण एवढं करतो तर आपल्याला आयुष्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला आपण का नाही करत, बरोबर. हे खूप गरजेचं आहे. प्लॅन, यू मस्ट हॅव प्लॅन. सो नो व्हॉट इज अ राईट प्लॅन, व्हॉट टू डू, द राईट वे, सिम्पल, स्मार्ट अँड टाइम टेस्टेड फॉर्म्युला टू अचीव गोल्स. स्टार्ट अर्ली. हायवेवर लिहिलेलं असतं ना, स्टार्ट अर्ली रीच सेफली. तसंच आहे हा लाईफ जर्नीमध्ये. स्टार्ट अर्ली, जेवढं लवकर. वॉरन बफेट वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केल्या, पण तो म्हणतो की मी 7व्या वर्षी का नाही चालू केली. तिकडचा हे वेगळं आहे, कल्चर वेगळं आहे. पण आता आपल्या इकडे ते रुजायला लागलंय. आताही मुलांना लक्षात यायला लागलंय की आताचे आई वडील हे सुजाण आहेत, ते मुलांना सांगतायत की नाही आत्तापासून बाजूला ठेव, किंवा व्यावहारिक ज्ञान द्यायला लागलेले. त्यांचं सेव्हिंग अकाउंट, त्यांना पॉकेट मनी येणारा त्याच्यातनं बाजूला काढून ठेव, की आत्तापासून हे सेव्हिंगची हॅबिट हे हॅबिच्युअल झालं पाहिजे. जसं आपण लहानपणी गम बन गिरवलं आणि म्हणून आपण लिहायला आणि बोलायला शिकलो, बरोबर, लिहायला आणि वाचायला शिकलो.
बोलायला तर आपण लगेचच शिकलो. तर हे का जमलं तर गमोबनं गिरवलं. हे बचतीचं महत्त्व आपल्याला गिरवायला लागेल, अंगवळणी पाडायला लागेल. आणि ते या वयात जर आपण करायला सुरुवात केली तर ते नक्कीच मुलांना पुढे येणार आहे. सो स्टार्ट अर्ली, इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास. आपण पुढे बघणार आहोत की कुठले कुठले ॲसेट क्लास आहेत आणि त्यातला राईट ॲसेट क्लास कुठला असणार आहे. ओके, इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास. जर बँकेमध्ये मी ठेवले तर मला 3 आणि 4% काही मिळणार नाही. मग पॅरलली दुसरे कुठले ऑप्शन्स तर तिथे आपण बघूया. आणि सेव्ह रेग्युलर. काय होतं की मी आरंभशूरपणे मी सुरू करतो आणि करतो इन्व्हेस्टमेंट आणि मग नंतर मध्येच काहीतरी गडबड होते, प्लॅनिंग गडबडतं, काहीतरी इमर्जन्सी देतात आणि मग मी ते स्टॉप करतो. शक्यतो करू नका स्टॉप. जेवढं जमेल तेवढं कन्सिस्टन्सी ठेवा त्याच्यामध्ये, बट सेव्ह रेग्युलर आणि कीप लॉंग टाईम सेव्हिंग. शॉर्ट टाईम नको आपल्याला, शॉर्ट पिरियडमध्ये नाही. जुन्या लोकांनी ज्यांनी शेअर्समध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ज्यांनी लॉंग टर्म घेतलेले आहे इन्व्हेस्टमेंट, त्यांना खूप सारा रिटर्न मिळालेला. सो सेव्ह रेग्युलरली आणि कीप इट लॉंग टाईम. हे जर केलं तर आपली गोल अचिव्हमेंट्स या 100% होणार. सो दिस इज द राईट वे. आपल्याला फायनान्शियल नीड अचिव्हमेंट जे आपल्याला करायचे आहेत तेच दाखवलं आपण. स्टार्ट अर्ली, इन्व्हेस्ट रेग्युलरली आणि इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास. आता मग पुढे प्रश्न येतो की यस मला कळतंय, सांगितलं आता तुम्ही म्हटल्यावर आता ते कळालेलं आहे. आता सेव्हिंग झालं, आता इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. मग कशात मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, विच इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. तर असं काही आपण स्पेसिफिक सांगू शकत नाही. तर इट इज इन द मिक्स. तुमच्याकडे ॲसेट क्लास हे मिक्स इन्व्हेस्टमेंट. आपण म्हणतो ना, डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. आपण पहिल्यापासून आपण हे ऐकत आलो. तर सेव्हिंगच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडतं. सेव्हिंग अशी पर्टिक्युलर मी सांगू शकत नाही की याच्यामध्येच सेव्हिंग करा की जेणेकरून तुम्हाला सेफ आहे, चांगलं इन्व्हेस्टमेंट मिळेल आणि वगैरे वगैरे. तर हे कसं आहे, तर हे अशा पद्धतीचं आहे. आपलं जो काही आपण जे फूड आपला इंटेक जो आहे, तर या फूड इंटेकला या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. न्यूट्रिशन, क्वांटिटी अँड टेस्ट. मी कुठल्याही एका गोष्टींवर जर भर दिला तर मला त्याचा उपयोग नाही. मी फक्त क्वांटिटी नुसता खातच बसलो, त्याला टेस्ट ना काही नाही, न्यूट्रिशन व्हॅल्यू काही नाही, ते माझ्या शरीराला उपयोगी पडणार आहे का नाही. आणि इतर गोष्टी बरोबर आहे. तर जसं आपल्याला हे सगळं फूड जे लागतं तशाच पद्धतीने आपल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मग इन्व्हेस्टमेंटचं 3D काय, 3D समजून घेऊया आपण. व्हॉट इज द 3D ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. सो लिक्विडिटी, यील्ड अँड सेफ्टी. हे इन्व्हेस्टमेंटचं 3D आहे. हे जर टेक्निक आपण लक्षात घेतलं आणि अशा पद्धतीनेच आपण असा ॲसेट क्लास जर निवडला की ज्याच्यामध्ये माझी सेफ्टी पण राहील, मला रिटर्न पण चांगला मिळेल की जो इन्फ्लेशनला बीट करेल, आणि लिक्विडिटी पण मला पाहिजे तेव्हा मला पैसे मिळाले पण पाहिजे. मी माझ्या बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सना हेही सांगतो की शेवटी पैसे आधेमध्ये काढा पण, ते वापरा पण. मी नुसतं तुम्हाला सांगतो इथं सेव्हिंग करा, पण म्हणजे जेव्हा आता गरज आहे इकडनं तिकडनं उधारपदारी करण्यापेक्षा आपले पैसे तर काढा आणि वापरा. कारण शेवटी आपण गुंतवतोय ते कशासाठी, आपल्याला पुढच्या काहीतरी गोष्टींच्या गरजांसाठी वगैरे, किंवा बाकी इतर आपल्याला लाईफ जे एन्जॉय करायचं, तर त्या वेळेस ते पैसे काढायला पण पाहिजेत. त्यामुळे असं प्रॉडक्ट पण पाहिजेत की जे लिक्विडिटी आहे आणि रिटर्न पण मला चांगला मिळाला पाहिजे. एक मला तुम्हाला विचारायचं आहे, या 2 बिल्डिंग आहेत असं समजा, एक व्हिज्युअलाइज. तुम्हाला कुठल्या बिल्डिंगमध्ये राहायला आवडेल. पिंक. अजून काय वेगळं उत्तर, का नाहीच राहायचं इथं असंही उत्तर. काय काय जणांनी मला उत्तर अशी पण दिली, नाही आम्हाला राहायचंच नाही इथं. पिंक म्हणजे मोर ऑर लेस सगळ्यांचं सेमच आहे ना. का बरं. बेस पक्का. यस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. एक खांबावर जर बिल्डिंग उभी असेल तर ती कधी कोसळू शकते. बेस जर पक्का असेल तर आपण ही बिल्डिंग नक्कीच चूज करू आणि इथे आपण राहायला जाऊ. आणि आपल्याला माहिती आहे की यस, माझं पूर्ण आयुष्य मी याच्यामध्ये काढू शकतो. मग सेम वे आपलं फायनान्शियल प्लॅनिंगचं पिरॅमिड आहे.
फायनान्शियल प्लॅनिंगचा पिरॅमिडचा बेस जर तुमचा पक्का असेल तर तुम्ही बाकी इतर गोष्टींची रिस्क ती तुम्ही घेऊ शकता. मग बेस काय आहे? जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा फर्स्ट यू हॅव टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. म्हणजे युअर सेल्फ मीन्स वॉट? तुमचं इन्कम प्रोटेक्शन पहिल्यांदा पाहिजे. इन्शुरन्स, तुम्ही लाईफ इन्शुरन्स करा किंवा तुमचा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करा. सुरुवात तुम्ही तिथून करा. आजच्या थोड्याशा जनरेशनचा विचार वेगळा आहे याच्यामध्ये. ते एक्झॅक्टली या येलो बिल्डिंग प्रमाणे करतात. टोकापासून सुरू करतात. कोणी जरी म्हणजे जॉब IT मधला जॉब लागतो त्यांना, चांगला पगार त्यांना मिळत असतो, पैसा हातात येत असतो. शेजारी कुठला तरी एक कलिक, अरे ते शेअर्समध्ये मी ते आता झिरोदामध्ये अकाउंट ओपन केलंय तर ते असं मला प्रॉफिट झाला, ते F&O मध्ये असे रिटर्न्स आहेत, इंट्राडेमध्ये तर भरपूर कमवता येतात, झालं हा टाकतो त्याच्यात पैसे आणि तिथे लाखाचे 12,000 होऊन जातात. तर स्पेक्युलेशन आहे, ते स्पेक्युलेशन एकदम टोकावर आहे. तिथनं जर तुम्ही सुरुवात केली, उलटीकडनं जर सुरुवात केली तर तुमचं नॅचरली ते गडगडणारच आहे सगळं प्लॅनिंग. मग पहिल्यांदा तुम्ही तुमचं इन्कम प्रोटेक्शन करा. रिस्क फ्री ग्रोथमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करा. बँकेमध्ये अजिबातच ठेवू नका असं नाही आहे. अडीअडचणीला आपल्याला पटकन आपल्याला हातातही येतात पैसे, पण एका सर्टन लिमिटपर्यंतच ठेवूया आपण. बँक म्हणा, पोस्ट म्हणा, PPF वगैरे वगैरे या ह्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स पाहिजेत रिस्क फ्री ग्रोथमध्ये. मग ग्रोथ विथ रिस्क आहे. थोडंसं आपलं रिस्क ॲपेटाईट आपल्याला वाढवायला लागेल. वय लहान आहे तर आपण रिस्क जास्त घेऊ शकतो. सिनियर एजला मात्र त्याचा रिव्हर्स आपल्याला ठेवायला लागतो. 80-20 फॉर्म्युला असतो. तर तशा पद्धतीने आपल्या वयोमानानुसार किंवा आपली रिस्क ॲपेटाईट काय त्या हिशोबाने आपल्याला रिस्क घ्यायला लागेल. पण रिस्क ही घ्यायला लागेल जर आपल्याला चांगला रिटर्न हवा आहे तर. बरोबर? नो पेन नो गेन. बरोबर? त्यामुळे आपल्याला गेन जर हवा आहे तर थोडा पेन तर घ्यायला लागेल. ओके. मग आता विच ॲसेट क्लास वेअर आय कॅन इन्व्हेस्ट. आपण ॲसेट क्लास समजून घेऊया की सर्वसाधारणपणे कुठल्या ॲसेट क्लासमध्ये लोक पैसे गुंतवतात. सो फर्स्ट इज फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट, जे आपण बोललो. फिक्स डिपॉझिट आहे, PPF आहे, कंपनी FDs आहे, NSE इन्शुरन्स आहे, म्युच्युअल फंडमधल्या डेट इन्व्हेस्टमेंट्स. ओके. त्या तुमच्या सेफ आहेत की जिथं तुम्हाला फिक्स इन्स्ट्रुमेंट, जिथं तुम्हाला रिटर्न कमी आहे, सेफ आहे. ओके. हा पहिला झाला. दुसरा कमोडिटी आहे. सोनं, चांदी, प्लॅटिनममध्ये आता लोक गुंतवत आहेत, क्रूड ऑइलमध्ये आहे, बाकी तर भरपूर कमोडिटी. तर कमोडिटीमधल्या इन्व्हेस्टमेंट्स पण आपण करू शकतो. तोही एक चांगला ॲसेट क्लास आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. थर्ड इज रिअल इस्टेट. आपण घर घेतो, दुकान घेतो, फार्म हाऊस, प्लॉट, बाकी तरी याच्यातल्या इन्व्हेस्टमेंट्स या रिअल इस्टेटमधल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. हा पण एक चांगला रिटर्न देणारा ॲसेट क्लास आहे. पण तो किती चांगला आहे ते पुढेही आपण बघणार आहोत. आणि इक्विटी, जे आपण इक्विटी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण इक्विटी क्लासमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तर मोर ऑर लेस या 4 ॲसेट क्लासमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट या करतो. आणि जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला सगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. कुठली एक ॲसेट क्लास आपण फोकस करून जाणार आहोत किंवा नाही. जर आपल्याला 3D जर हवं असेल तर इन्व्हेस्टमेंट. आता या इन्व्हेस्टमेंटमध्ये हेही गोष्टी बघणं आवश्यक असतात. हे पॅरामीटर्स बघायला लागतात की याचे रिटर्न्स कुठे आहेत, किती आहेत, गॅरंटी काय, रिस्क काय, त्याच्यानंतर टर्म, बरोबर आहे, किती वर्षासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट ठेवायची, कसं काय. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला तो ॲसेट क्लास किती रिटर्न देणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला त्याचा बेनिफिट होणार आहे, हे या पॅरामीटरवरून ठरतं. टर्म आहे, लिक्विडिटी आहे आणि टॅक्सेशन. इंडियामध्ये टॅक्सेशन हे आहे. आज कॅपिटल गेन लागतो. आज रिअल इस्टेटमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर मला मोठा कॅपिटल गेन द्यायला लागतो, बरोबर आहे. किंवा आजकाल FDsवर पण टॅक्स लागतो, TDS आहे त्याच्यावर. मग तो TDS जाऊन माझ्या हातामध्ये मिळणारा रिटर्न हा किती आहे, किंवा रिअल इस्टेटमध्ये होणारा फायदा हा किती आहे, टॅक्स जर त्याला हेवी जर लागत असेल तर. ओके. तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तुम्ही कुठला ॲसेट चूज करताय त्याच्यावर. सो ॲसेट क्लासवर आपण बघूया की इक्विटीमध्ये रिस्क हाय आहे, बरोबर, लिक्विडिटी पण हाय आहे.
आजकाल इक्विटीमध्ये तुम्हाला इमिजिएट विड्रॉवल आहे आणि रिटर्न साधारण 12% ते 15% रिटर्न हा इक्विटीमध्ये मिळू शकतो ऑन अन ॲव्हरेज. तर शेअर मार्केटमध्ये मे बी शॉर्ट टर्ममध्ये काही जण चांगले कमवतात 25% 30% पण रिटर्न इवन म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा. पण एक ॲव्हरेज रिटर्न जर आपण बघितला कारण एक 15 वर्षाचा 20 वर्षाचा 10 इयर्स अँड अबव तर तो सगळा हा रिटर्न पडतो. फिक्स्ड इन्कममध्ये मीडियम आहे रिस्क, लिक्विडिटी हाय मात्र पण रिटर्न मात्र कमी 6 to 7%. हा खूप आम्ही थोडासा हायर साईडचा दिला आहे, खरं तर एवढा पण नाही. कमोडिटीजमध्ये साधारण 8 ते 10% रिटर्न आहे पण कमोडिटीजमध्ये रिस्क लो आहे, लिक्विडिटी हाय आहे. रिअल इस्टेटमध्ये साधारण 7 ते 9% रिअल इस्टेटमध्ये रिटर्न मिळतो. या फारसं पण काही तिथं रोजी पिक्चर आहे अशातला भाग नाही. बरेच जण म्हणतात की नाही मी इकडं फ्लॅट घेतला आहे तिकडं प्लॉट घेतला आहे, त्याच्यामध्ये खूप काही सारं मिळतं अशातला भाग नाही. आज जर तुम्ही साधारण बघा की फ्लॅट घेऊन मी जर रेंटलला हे केलं लावलं तर त्याच्यातनं येणारं रेंट हे काय पर्सेंटेज येतं आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या, तर 3% ते 5% खूप झालं. 5% पण नाही मिळत, 3% ते 4% रिटर्न येईल. पण त्याच्याआधी तुम्हाला किती गोष्टी आहेत. आज जेव्हा रेंटवर देताना तुम्हाला ते सगळं ॲग्रीमेंट करायला लागतं, परत उद्या तो भाडेकरू बाहेर निघेल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे ते सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये टॅक्सेशन आलं, मेंटेनन्स आला, या सगळ्या गोष्टी आहेत. लिगॅलिटीज आहेत. ॲब्सोल्युटली खरं, ॲब्सोल्युटली खरं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, ऑफकोर्स याला पण परत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की टॅक्सेशन चार्जेस ट्रान्सपरन्सी विल डिपेंड. ओके, हा हिस्टोरिकल ॲसेट क्लास परफॉर्मन्स आहे. एक सरळ आपण जर बघितलं तर गोल्ड, सिल्वर, FD, PPF आणि इन्फ्लेशन मध्ये जर बघितलं तर 1 लाख रुपयाची जर गुंतवणूक असेल तर 1 लाख रुपयाची गुंतवणूक ही 81 ते 2021 असा तो स्पॅन घेतलेला आहे. तेवढ्या पिरियडमध्ये 1 लाखाचे इन्फ्लेशनच्या हिशोबाने 8 लाख होतात, 8,84,000. गोल्ड तुम्हाला देतं 32 लाखाचे रिटर्न, सिल्वर तुम्हाला साधारण 20 लाखाचे रिटर्न देतात, 20-21 लाखाचे. FD मध्ये 26 लाख होतील 8%. अगदी पकडले आपण, कारण लॉंग टर्म घेतोय, लॉंग टर्मला आपल्याला 8% आपण पकडू की तेवढा मिळाला. PPF मध्ये 39 लाख रुपये आपण म्हणतोय आणि सेन्सेक्स विल गेट 2 crore 87 lakhs ऑन अन ॲव्हरेज साधारण 15% रिटर्न. It is related to market. रिलेटेड टू मार्केट इक्विटी. हां, म्हणजे त्या पिरियडमध्ये करेक्ट मार्केट त्याच्यामध्ये 10 वेळा खाली गेलेलं असेल, 15 वेळा वरती आलेलं असेल तरी सुद्धा हा एवढा रिटर्न On an average. ऑन एन. तोही आपण पुढे बघणार आहोत चार्ट की कशा पद्धतीने खाली वरती जरी झालं मार्केट व्हॉलॅटिलिटी. आता युद्ध झाली, स्कॅम झाले, त्याच्यानंतर काय डाऊन झालं, हे सगळं वर्ल्ड जागतिक मंदी आली तरी सुद्धा मार्केट काय रिटर्न देतं हे आपण बघणार आहोत पुढे. पण मला एक विचारायचं आहे मध्ये, सॉरी. हो या शुअर. आता जो बॅक घेता येईल का सेन्सेक्स इक्विटीमध्ये म्हणजे फक्त शेअर्स गृहीत धरले का म्युच्युअल फंड इक्विटी मार्केट म्हणजे ते थ्रू म्युच्युअल फंड असेल किंवा थ्रू शेअर्स डायरेक्ट असं. थँक्यू. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वेल्थ क्रिएशन इन इन्व्हेस्टिंग व्हॉट इज कम्फर्टेबल इज रिअरली प्रॉफिटेबल असं मी नाही म्हणत, ते रॉबर्ट म्हणतात. पेन घ्यायलाच लागतो पण तो कॅल्क्युलेटिव्ह पेन आपल्याला घ्यायचा आहे आणि कमीत कमी रिस्कमध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिटर्न मिळेल. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला कम्फर्ट झोन आपल्याला थोडासा सोडायला लागेल. नाही मी बँकेतच ठेवणार पैसे, मला आहे ना ते गेल्यावर लगेच मला ते एवढी मला लगेच बघता येते ना ते रिसिप्ट. ते शेअर्स कुठे ते सगळे डीमॅटमध्ये ठेवलेले आहेत ते मला बघता येत नाही. पूर्वी ते फिजिकल शेअर्स होते, आता ते बघता येत नाही ना आपल्याला, खरंच आहेत का गेलेत, पळून गेलेले, अशा अनेक शंका येतात आपल्याला. कारण आजकाल आपण ते बघतो ना स्कॅम्स आणि ऑनलाईन सगळे फ्रॉड. मग ते आपल्याला नक्की मिळणार का? कितीतरी लोक मला विचारतात, अरे ते म्युच्युअल फंडमध्ये अकाउंटमध्ये ते दिसतंय ॲपवर, म्हणजे खरंच मिळतात का एवढे पैसे? अहो म्हटलं आहेत, तुम्हाला मिळणार, काढून बघा. मग ते काढून बघतात आणि त्यांना कळतं. तर ही खरंच आहे म्हणजे मानसिकता आपली काय माहिती आहे का की आपण सर्वसाधारण आपण इन्व्हेस्टर्स आहोत. शेअर मार्केट आणि इक्विटीमध्ये आज सुद्धा फक्त 1% लोक रीच होत आहेत.
3% लोक ऑन अन ॲव्हरेज ब्रेक इव्हनला किंवा थोडंफार काहीतरी कमवून आणि 96% लोक ही लॉसमध्ये. का तर ते प्रॉपर स्टडी नाही, प्रॉपर त्यांना गायडन्स मिळालेलं नाही किंवा प्रॉपर ॲडवाईस घेतलेलं नाही त्यांनी. आणि म्हणून पण खरं तर इक्विटी मार्केट हे व्यवस्थित समजून घेतलं. अगदी काय तुम्ही म्हणजे उद्या एक 8 तास म्हणजे आता ते पुस्तक घेऊनच बसा आणि ते कोर्सच करा याची गरज नाही आहे. पण एक बेसिक नॉलेज घेऊन थोडंसं आपण एक रिस्क ॲपिटाईट आपण ठेवलं चांगलं आणि आपला कम्फर्ट झोन सोडून जर आपण एंटर झालो तर आपल्याला याच्यामध्ये पैसेही मिळतात, आपण कमवू शकतो, चांगले पैसे आपण अर्न करू शकतो. सो इक्विटी इज ओनली वेल्थ क्रिएटर इन लॉंग टर्म. हा लॉंग टर्म आहे ना, हा फार विषय महत्वाचा. लोक काय करतात माहिती का, टायमिंग बघतात. अरे मार्केट, मला कितीतरी जण विचारतात, अरे आता मार्केट आहे ना खाली गेले, मी घेऊ का? म्हटलं घे, खिशात पैसे असेल तर घे. मग मार्केट आता वरती झालं, आता काय करू? म्हटलं तरी पण घे. काय होतं, लोक टायमिंगचा विचार करतात. मग मार्केट कधी आता डाऊन होईल, आता तर मार्केट वरती करेक्शन येईल ना, 5-10 हजारांनी खाली जाईल ना. म्हटलं असं काही होत नाही. आणि झालं तरी म्हटलं असं काही लगेच हे होत नाही. आपण आहे ना पॅनिक सिच्युएशन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट्स करायला जातो. मार्केट चढायला लागलं ना की आपल्याला वाटतं की अरे याच्यामध्ये चांगलं मार्केट आहे, पैसा चांगला आहे. मग लोक आहे ना चढ्या भावाला घ्यायला लागतं आणि आपण घेतले की दुसऱ्या दिवसापासून मार्केट डाऊन व्हायला सुरुवात होते. आणि मग डाऊन व्हायला लागले की आपण खालच्या किमतीला आपण विकून टाकतो. अरे नाही आता आणखीन म्हणजे काय कुठे कोणाचे कुठला दिवस बघितला होता, लाखाचे 12,000 झाले, घेऊ आता काढून. असं नाही, थोडासा किक पेशन्स. मार्केट हे आपल्या ECG सारखं आहे. आपला ECG जर असा गेला तर काय समजायचं, संपलं रामनाम. पण असं असतं ना. पण शेअर मार्केटचा ECG असाच आहे, खालीवर होणार पण तो असा आहे, वरतीच जाणार. तुम्ही बघा आता हे आपण पुढच्या एक काही याच्यामध्ये आहे आपल्याकडे, ती स्लाईड आहे ना आपल्याकडे. सो बेसिक अंडरस्टँडिंग. आता आपण हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागले की इक्विटीमध्ये पैसा आहे, बरोबर. त्यामुळे आता बाकी इतर इन्स्ट्रुमेंट्सकडे आपण थोडंसं बाजूला ठेवू, बास्केटमध्ये बांधून ठेवू आणि आपण इक्विटीवर फोकस करूया की कसं आता इक्विटीमधनं सेफली आपल्याला चांगले पैसे कमवता येतील. ओके, सो व्हॉट इज इक्विटी? इक्विटी इज अ बाईंग अ बिझनेस. आज मी टाटा कंपनीचा मालक आहे, बरोबर. मी प्रातिनिधिक दाखवलेलं आहे. HDFC बँकेचा मी मालक आहे, माझ्याकडे शेअर्स आहेत. L&T वगैरे माझ्याकडे शेअर्स आहेत. तर मी या सगळ्या कंपन्यांचा मालक आहे. यस, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सर्वजण या कंपन्यांचे मालक आहात. इक्विटी मीन्स व्हॉट? पार्टनरशिप. इक्विटी मीन्स जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये डिपॉझिट करता, पैसे घेता, गुंतवता, तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली ऑफकोर्स तुम्ही त्याचे मालक होता. सो दिस इज इक्विटी. डोमेस्टिक कन्झम्पशन, लॉंग टर्म स्टोरी. आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे मोर ऑर लेस हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत या कंपन्यांचे, आपण हे डेली यूजमध्ये आपल्या, बरोबर. हे अगदी दाखवताना आता स्लाइडमध्ये एवढेच दाखवले, पण याच्याही व्यतिरिक्त अजून असतील काही. पण एक सर्वसाधारणपणे या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरतो. मग हे जर कन्झ्युमेबल प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर या बंद पडणार आहेत का? नाही पडणार. MRF टायर आज किती आहे व्हॅल्यू माहिती आहे? 1.5 लाख रुपये किंमत आहे शेअरची. एका माझ्या एका मित्राच्या वडिलांनी त्यावेळेस 20 का 25 वर्षापूर्वी 5,000 रुपयांनी घेतला शेअर, घेऊन ठेवला. MRF ची एवढी किंमत का वाढली आहे? त्यांनी कधीच डिव्हिडंड दिला नाही आणि त्यांनी कधीच स्प्लिट केला नाही. या टेक्निकल गोष्टी थोड्या, पण 1.5 लाख रुपये, 1,000 शेअर्स, 1,000 नाही सॉरी 3,000 शेअर्स आहेत त्यांच्याकडे, 5,000 रुपयांनी घेतलेले. महिन्याला एक विकलं तरी खूप झालं. उर्वरित आयुष्याला शेअरवरच आहे त्यांचं. त्यांनी त्यांच्या मुलाला बाईक घ्यायची होती, ते म्हणाले बाईक नाही देणार पण मी तुला एक अशी गिफ्ट देतो. त्यांनी 1,000 शेअर्स त्याच्या नावावर करून टाकले. काही जण सांगतात ना हे गोल्ड आहे विकू नका, हे सोनं आहे. हा, हिरा आमच्या आहे. काकांचे पण त्यांच्याकडे पण आहेत कितीतरी शेअर्स. मला ते एकदा मध्ये विचारत होते 150 L&T चे शेअर आहेत.
व्हेरी गुड. तर थोडक्यात सांगायचं काय, तर इक्विटीमध्ये का गुंतवायचंय हे समजून घेऊया आपण लॉजिक, की असं नाही की तिथं पैसे भरल्यावर बुडणारच आहेत. आपल्या डोक्यामध्ये काय माहिती का, की तो सट्टा आहे, जुगार आहे, असं नाही आहे. थोडंसं तुम्ही प्रॉपर वेनी त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली. बरं, आता आपल्याला नाही ना कळत आहे, तर मग आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एंटर करूया. हां ठीक आहे, थोडंसं मी मगाशी म्हटलं ना की कम्फर्ट झोन सोडायला लागेल. उद्या कदाचित तुम्ही गुंतवलेली रक्कम तुमची डाऊन पण झालेली असेल, ते निगेटिव्ह बघायचं पण धाडस पाहिजे, नाही तर इथे छातीचे डोके वाढतात लोकांचे. ते असं धरून ठेवायचं की नाही, वाढूनच द्यायचं नाही, कारण का आता नंतर वाढणार आहे परत, असं नाही आहे. मग ते आपल्याला तो थोडा आपल्याला ती तयारी करायला लागेल, आपली मानसिकता घडवायला लागेल, तर याच्यामध्ये पैसा नक्की आहे. ओके, पण हे जर बघितलं तर आपल्याला चित्र पॉझिटिव्ह येतं ना, की जर मी अशा कंपन्यांमध्ये गुंतवले तर माझे नक्कीच नाही बुडणार आहे. और मिडिल क्लास पर्सन म्युच्युअल फंड इज द प्रॉपर. करेक्ट. तुम्ही त्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही इक्विटीजमध्ये येऊ शकता. सो बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ इक्विटी. व्हॉट ड्राईव्ह इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केट कोण काय ड्राईव्ह करतं, कोण ड्राईव्ह करतं. सो इट्स अ $1 million क्वेश्चन. इन शॉर्ट टर्म हे पॉइंट्स आहेत की सेंटिमेंट आपल्याला इथे धोका देतं, बरोबर आहे. सेंटिमेंटल होतो, अरे नाही ते काय माझं नुकसानच झालं, मला ते सांगितलं ते हे झालं, ते लगेच इथून मोकळे होऊया, आपले पैसे आपल्या खिशात आलेले बरे, बँकेत परवडले. बरेच जण म्हणतात ना, कुठे ते तुझ्या नादी लागलो तर बँकेत बघ 5% निदान 1 लाखावर 1,05,000 दिसले असते. अरे पण ते 1,08,000 रुपये किंमत झाली आता तुला खर्च करायची, 3,000 रुपये तुझं नुकसान झालं हे कळत नाही लोकांना. पण लोकांना इथलं नुकसान लगेच दिसतं पटकन, मग ते सेंटिमेंटल्स होतात. लिक्विडिटी विषय आहे, न्यूज फ्लो, बातम्या बसलेलेच आहेत चॅनलवाले तुम्हाला तुमची दिशाभूल करायला, बरोबर आहे. मी कुठलंच चॅनल बघत नाही, ते इव्हन CNBC नाही, कुठलंच नाही. कारण काय होतं की एक जण एक सांगतो तर दुसरा एक्झॅक्टली त्याच्या उलट सांगतो. शेवटी आपण आहे ना अपना दिमाग लगाओ, बस. दिमाग की बत्ती बुझाओ नाही, लगाओ. इमोशन्स, रुमर्स, व्हॉल्यूमवर असतं, अरे याचं व्हॉल्यूमच नाही, त्याचं व्हॉल्यूम कमी आहे, डिमांड सप्लाय आणि मेनी मोर. या गोष्टी आहेत ना शॉर्ट टर्मला नक्कीच अफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये सगळी हलचल होते. आणि आपण बरेच वेळा शॉर्ट टर्मवर फोकस आहे आपला. मी आज पैसे टाकले की मला लगेच उद्या आहे ना श्रीमंत व्हायचं आहे, पण मी ऐकलं इक्विटीमध्ये भरपूर पैसा आहे, असं नाही होत. तो बिझनेस आहे शेवटी, ती इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला काहीतरी वेळ द्यायला लागेल. बी जर आज मी पेरलं जमिनी, ती उगवायला वेळ लागेल, लगेच तुम्ही धरून बसलात की आता ॲपल पडणार आहे, असं थोडी पडणार आहे. त्याला वेळ द्यायला लागेल ना, खत पाणी घालायला लागेल, या सगळ्या गोष्टी करायला लागतील ना, लगेच नाही होत. सो इन लॉंग टर्म इक्विटी प्राइसेस आर ड्रिवन ओनली बाय ग्रोथ इन प्रॉफिटेबिलिटी. जेव्हा कंपन्यांची ग्रोथ होते आणि जेव्हा त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते, पण ते लॉंग टर्म. प्राइसेस का वाढतात तर ते लॉंग टर्मसाठी. शेअर मार्केटमध्ये रातोरात एकदम असं नाही होत आहे सगळं. तुम्हाला घेऊन ठेवायला लागतं, तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो, तुम्हाला तुमची होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायला लागेल, पण नक्कीच तो तुम्हाला रिटर्न देणार. जुन्या लोकांचं ऐका, पूर्वी जे फिजिकल शेअर्स होते ते कितीतरी आपण उदाहरणं ऐकतो. माझ्या एका क्लायंटकडे बॅग भरून शेअर सर्टिफिकेट सापडली. एकदा आम्ही सगळी ती डिमॅटेरियलाइज केली, ती डिमॅट करून, तर त्यांच्या करोडोमध्ये काहीतरी व्हॅल्यू होती, त्यांना माहीत पण नव्हतं. पिरियड गेला. माझ्याकडे एक स्लाइड आहे, पण मी आता ते याच्यात नाही टाकलेली. वॉरन बफेनी ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या, वयाच्या 14व्या वर्षापासून तो शेअर्स घेत गेला आणि होल्डिंग, फक्त होल्डिंग. त्यांनी ट्रेडिंग नाही कधी केलं. वयाच्या 60 नंतर त्यांची जी काही ग्रोथ झाली आणि नाऊ ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तेवढा वेळ दिला गेला. सो गिव्ह टाइम, डोंट सी द टायमिंग, गिव्ह द टाइम. In long term, equity prices are slaves of corporate funding. त्या slaves होतातच ऑटोमॅटिकली लॉंग टर्मला. तुम्हाला पैसा देणारच आहे 100%. हा मी चार्ट मगाशी म्हणत होतो की हाऊ मार्केट वेंट. आता हे खूप बारीक आहे, पण ते तुम्हाला, मला पण रीडेबल नाही एवढ्या जवळ, पण वेंट इन लॉंग टर्म. आता याच्यामध्ये आम्ही असं दाखवलंय
की 91 पासूनचा ग्राफ आहे हा आणि आता 22 पर्यंत आहे. ते याच्यामध्ये ह्या एवढ्या गोष्टी घडल्या आहेत. लेमन ब्रदर्सचं जे काही 2008 साली इंटरनॅशनली जे काही स्लोडाऊन झालेलं होतं, जागतिक मंदी, असे काहीतरी जागतिक मंदीचे आहेत. त्याच्यानंतर गल्फ वॉर आहे, आपलं कारगिल वॉर झालं, त्याच्यानंतर परत काय काय ते इंडेक्स वाढला, मग आपलं मोदींचं सरकार आलं, असं सगळं या गोष्टी घडल्या या पिरियडमध्ये 91 ते 2022-24 पर्यंत. पण तुम्ही ग्राफ बघा आता इथून पुढे, तो जो ग्राफ आहे ना, तो इथे 2014 मध्ये ते आलं, डिमॉनिटायझेशन झालं, मार्केट थोडंसं डाऊन गेलं, पण तिथनं जी जम्प घेतली, इथून जे झालं, इथं आता हे मार्केट जे झालेलं होतं हे ग्लोबल काहीतरी हे झालं, ते पुसत आलं, कोविड आहे मध्ये, करेक्ट, ठीक आहे, कोविड इथं वरती आहे, इथे कोविड आहे, इथून मार्केट परत इथे एवढं डाऊन झालेलं, पण परत आत्ता जमलं. म्हणजे दाखवण्यामागचं कारण एवढंच आहे की मार्केट हे वरती खालती होणार, अनेक गोष्टी येणार. त्यामुळे मग आता ते वॉर झालं, मग आता मी घेऊ का नको, आपली मानसिकता आणि आपल्या खिशातला पैसा हे दोन्ही गोष्टी रेडी असतील ना, तुम्ही मार्केटची चिंता करू नका. आज 82,000 इंडेक्स आहे, हरकत नाही, इन्व्हेस्ट करा. उद्या कदाचित तो 82 वरनं 75,000, 76,000, 78,000 वर पण येणार 100%. पण लगेच असं काही होत नाही, म्हणजे लगेच घाबरून जायचं काही कारण नाही. 82,000चा 78,000चा परत तो 1,00,000 सव्वा लाख पण जाणार. त्यामुळे तुम्हाला तो रिटर्न हा देऊन जाणार. सो डोंट सी दीज थिंग्स. मार्केट व्हॉलॅटिलिटी ही मार्केटचा ती नसच आहे, ती पल्सच आहे. त्याशिवाय मार्केट हे चालू शकत नाही. ती व्हॉलॅटिलिटी आहे म्हणूनच तर मार्केट खाली जाते का, तर आपल्याला चांगला अर्निंग मिळण्यासाठी म्हणूनच. त्यामुळे इक्विटीमध्ये पैसा हा 100% आहे, हे फक्त बघायचं नाही ही स्लाइड. सो बेसिक अरिथमॅटिक आहे हे की 100 रुपयाचा शेअर हा मी इन्व्हेस्ट करतो नेमका आणि 70 रुपयावर जातो, 30% डाऊन होतो. ओके, आता त्याच्यानंतर इथं जर बघाल तुम्ही तर 100चा राईज अल्टिमेटली तो 112 झाला. ओके, तर आपण म्हणूया की 12% झाला, बरोबर. पण हा 112 होताना तो मध्ये 70 वर आलाय, 30% डाऊन गेला. आता मी काय होतो इथं पॅनिक सिच्युएशन मध्ये मी विकायला जातो, पण तो 70 रुपयावरनं परत 91 वर जातो. आता जर तुम्ही म्हणाल की 100 फॉल्स बाय 30, 70, पण जेव्हा 70 राईज बाय 30% इज नॉट 100, इज 91. फॉल 30% नाही झाला, राईज 30% नाही झाला, पण लगेच तो 100 नाही झाला, पण तो 91 झाला. आणि मग 70 वरनं तो 112 वर झाला, बरोबर आहे. म्हणजे तो ऑलमोस्ट तुम्हाला 60% तुम्हाला राईज देणार. मग आता आपल्याला हा 60% जर राईज हवा असेल तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली करत राहायला पाहिजे. 100 रुपयाला जरी मी शेअर घेतला आणि उद्या तो 70 रुपयाला झाला तर मी पॅनिक सिच्युएशन मध्ये न येता मी विकून नाही बाहेर पडायचं, तर 70 रुपयाला मी अजून काही शेअर्स घ्यायचे की जेणेकरून मी ॲव्हरेज करेन. तो मे बी सरळ 80-85ला ॲव्हरेज होईल. ओके, की जेणेकरून मला पुढे वाढणारा जो आहे तो प्रॉफिट मला चांगला कमवता येईल. हा एकदा माइंडसेट आपण आपला तयार केला ना, मग इक्विटीजमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग हे करता येईल. हे माइंड सेटिंगवर आपले इमोशन्स, आपल्या सेंटिमेंट्स या बाजूला ठेवून आपला माइंडसेट तयार होतो. याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न हा 100 आहे. तो अशा पद्धतीने हे बेसिक आहे. मग आता इक्विटीच्या प्राइसेस खरंच जाणतात का वरती, तर जाणार, 100% जाणार. आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये ते जाणारच जाणार. कारण का, तर आज आपल्याकडे 54% यूथ पॉप्युलेशन आहे. आणि दिस इज द स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आपल्या देशाचा वर्ल्डमध्ये. दिस इज द स्ट्रॉंगेस्ट पॉइंट. एज ग्रुप बिटवीन 25 to 45 54%, मे बी तो कदाचित जास्तही असेल. आता याच्यामुळे काय होणार आहे की याच्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. आणि हे सगळे युथ जे आहे आपलं, हे सगळं हुशार आता येत आहे, बरोबर. IT आणि या सगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज घेत आहे. एक टॅलेंट वाईज खूप चांगल्या पद्धतीने अपग्रेड होत आहे, येत आहे पुढे. मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार, त्याच्यातून काय होणार, अर्निंग्ज होणार त्यांचे. अर्निंग्जमधनं त्यांची स्पेंडिंग वाढणार, परचेसिंग पॉवर. आज म्हटलं जातं की इंडियातली सर्वात मोठी परचेसिंग पॉवर आहे, म्हणून आज अख्खं जग आपल्याकडे बघतंय ना.
आज आपली विकत घ्यायची ताकद ही केवढी आहे. 140 कोटीचा देश आहे. म्हणून जेव्हा जनधन योजना मोदींनी काढली, बरोबर आहे, 100 रुपये टाकून प्रत्येकाने आपण ओपन केलं. आता 100 रुपये टाकणारा एखादा गरीबातला गरीब शेतकरी सुद्धा तो काय लगेच उद्या जाऊन बँकेतनं काढून नाही आणत. असे 100 रुपये जरी मिनिमम अगदी जरी पकडले तरी जवळपास 80 का 90 कोटी, 100 कोटी आपण पकडू. 100 कोटी अकाउंट्समध्ये 100 रुपये म्हणजे किती अमाऊंट झाली. अतिशय हुशारीने ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण फक्त 100 रुपयेच नाही, कोणी 5,000 टाकलेत, कोणी 10,000 टाकलेत आणि लोकांनी ते विसरून पण गेलेत. बरे 50 कोटी लोकांचे पैसे असतील, 50 कोटी लोकांनी पैसे काढले असतील, तरी सुद्धा सी द पॉवर. पॉप्युलेशन हा आपल्याला आता वरदान करतो. आपण एकेकाळी म्हणायचो की अरे नाही हा शाप आहे, परंतु आता आपल्याला वरदान ठरतो. ओके, सो पर्चेसिंग पॉवर वाढते, त्याच्यामुळे डिमांड वाढतोय, डिमांडमुळे प्रोडक्शन वाढतोय, प्रोडक्शनमुळे सेल वाढतोय आणि सेल वाढला की नॅचरली कंपनीचे प्रॉफिट्स वाढून शेअर्सचे प्राइसेस या वाढणारच वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही आज कुठल्याही एका चांगल्या कंपनीचा शेअर तुम्ही घेऊन ठेवा, तुम्हाला तो नक्की लॉंग टर्म रिटर्न हा देणार. फक्त अगदी लगेच वर्षा 2 वर्षात आणि रोजचं बघायचं नाही कारण तेही गडबड होते तिथे. रोजचं बघितलं की म्युच्युअल फंडमध्ये लोक टाकतात पैसे SIP मध्ये. अरे माझे किती झाले म्हटलं मायनस झाले. माझ्याकडे एक चार्ट आहे SIPचा. पहिले 5 वर्ष बघूच नका कारण मायनसच आहे. पण 5 वर्षानंतर मायनस म्हणजे ऍक्च्युली इट्स अ गुड साईन फॉर SIP. कारण मायनसला काय होतं की तुम्हाला युनिट जास्त मिळेल आणि सुरुवातीचा 3 ते 5 वर्षाचा पिरियड हा युनिट ॲक्युम्युलेशन पिरियड. जेवढे तुम्हाला युनिट जास्त मिळतील तेवढं तुम्हाला नंतर ग्रोथ ही झपाट्याने आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे, तेही आपण बघणार. सो शेअरची प्राइस ही वाढणारच या सगळ्या गोष्टींमुळे. आणि हे आपण परवा बघितलंच, इंडिया लार्जेस्ट इकॉनॉमी झाली, आता 4थ्या नंबरवर आली रँकिंगला. पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये कदाचित आपण यांनाही सरपास करू. जर्मनीला काही फार डिफरन्स नाही राहिलेला. 4.7 आहे त्यांचा, तर आपला 4.1 आहे आणि नक्कीच होणार. आपण सगळ्यांनी जर इथं बसलेल्या लोकांनी ठरवलं की आपल्याला इक्विटीमध्ये करणार तर इंडिया नक्की 3ऱ्या नंबरवर जाणारच बघा. मोदींना मी कळवणार आहे, तिथले सगळे जण करणार आहे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट. ॲल्युमिनी ग्रुप एवढं कॉन्ट्रीब्युशन आमचं नाही. खरंच आहे. या गोष्टींचा जर विचार केला ना तर आज इंडिया काय लेवलला जात आहे हे आकडे म्हणजे आपण नुसते बघतोय, पण त्याच्या मागे जे काही सगळी ती आहे सिस्टीम प्रोसेस आणि जे वाढतंय. आज GDP आपला केवढा वाढतोय, पर कॅपिटा इन्कम वाढतंय. म्हणजे मध्यंतरी तो एक विषय आलेला होता की जपानचं जपानला आपण सरपास केला आता, पण जपानचा GDP जरी आता आपल्यापेक्षा डाऊन असेल तर त्यांचं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे. पण आपलं भले आता डाऊन आहे पण पर कॅपिटा इन्कम वाढणार आहे. कारण आता परवाच अजून एक आलं न्यूज की बिलो पॉवर्टी लाईन जे हे आहे ते आता पर्सेंटेज कमी झालं, 5% आलं आता, जे 21% होतं. एवढी मोठी अचिव्हमेंट आहे. सी हा जरा थोडासा आपण आहे ना आजूबाजूला जरा बघितला, विचार केला ना आणि शांतपणे आपण याच्यात केला की येस, का नाही जाणार वरती, का नाही मला पैसे मिळणार, असं काय घडणार. बरं, मोदींनी पण परवा अतिशय सुंदर मूव्ह केली. 3 दिवसामध्ये वॉर संपून टाकलं. त्यांच्या लक्षात आलं की हे खेळण्यात काय अर्थ नाही आहे. कारण पाकिस्तान तसंही काय म्हणजे कंगालच आहे, त्यांना काय म्हणजे आणखीन काय मारण्यात काही अर्थच नाही. नुकसान आपलं होणार. आता नाही का युक्रेन आणि रशिया खेळत बसले तर किती कोणाला काय त्याच्यातनं फायदा होतोय. शेवटी वॉर हे दोन्ही देशांना नुकसानीतच आहे. हे मोदींना पटकन कळलं, त्यांनी इमिजिएटली स्टॉप केलं. कारण का त्यांना त्यांचं विजन हे आहे, त्यांना 2047 साली इंडिया वरती बसायला पाहिजे. आणि अशा जर आपल्याला प्राईम मिनिस्टर मिळालेला आहे आणि आज अशा पद्धतीने आपला देश हे ड्राईव्ह करतायत, मग आपल्याला ही अपॉर्च्युनिटी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये उतरायची आणि आपल्याला अर्न करायची. तर हे काही टेक्निकल गोष्टी आहेत, पण मी का दाखवतोय तर हे आवश्यक पण आहे. सो विनर्स रोटेट. आता काय होतं की वेगवेगळ्या इयरला वेगवेगळ्या कंट्रींचे इकॉनॉमीज या नंबर 1 नंबर 2 ला असतात. 2020ला चायना वरती होतं, US खाली होतं, एशिया इंडिया खाली होतं. इंडिया आता 2021ला 2021 पर्यंतच आम्ही दाखवलंय.
हे अशा पद्धतीने म्हणजे शेअर मार्केटचा जर मला इक्विटी मार्केटचा मला जर अभ्यास करायचा म्हटला तर मग याही काही टेक्निकल गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट मी निदान बघूया तरी आपण खूप काही डीपली बघायला पाहिजे अशातला भाग नाही. तर हे जे आहे हे विनस हे रोटेशनमध्ये येत राहतं. हे इंडिया खालीच राहणार, इथं तर 2019 खालीच होतं, पण नंतर परत वरती आलं, त्याच्यानंतर वरती आहे, आता 2024ला तर 24-25ला वरतीच आहे. त्यामुळे हे होत राहणार, वरती खालती हे होत राहणार. सेम वे डायव्हर्सिफिकेशन प्लेस की स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे, लार्ज कॅप आहे. स्मॉल कॅप कधी वरती असेल तर कधी मिड कॅप खाली असेल तर कधी मिड कॅप वरती असेल तर मल्टी कॅप खाली असेल वगैरे वगैरे. बरोबर, या ज्या काही कंपन्या असतात स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, तर हे रोटेशनमध्ये आहे. म्हणजे याचा काही फारसा आपण विचार करायची गोष्ट नाही आहे. हे अशा पद्धतीने मार्केट ड्राईव्ह होत जातं. ओके. आणि अजून एक गोष्ट की इम्पॉसिबल टू प्रेडिक्ट सेक्टरल लिडरशिप. एखाद्या वर्षी IT जोरात असतं, एखाद्या वर्षी रिअल इस्टेट जोरात आहे, फार्मास्युटिकल जोरात आहे, इंजिनिअरिंग जोरात आहे, कमी आहे, डाऊन आहे वगैरे वगैरे आपण हे ऐकत असतो ना. इकॉनॉमिक टाइम्समध्ये किंवा बातम्यांमध्ये आपण ऐकतो, पेपरमध्ये येतं की आता हे डाऊन झालं, ते वरती गेलं वगैरे वगैरे. तर या गोष्टी ड्राईव्ह करतात. पण आपण टेक्निकली खूप याच्यामध्ये पडायची गरज नाही. आपल्याला इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने करायच्या आहेत. हे सेक्टरल लिडरशिप ही राहतेच राहते. मग आपल्याला काय पाहिजे? आपल्याला अल्लाउद्दीनचा जिनी पाहिजे. आणि तो मी आज घेऊन आलोय. आणि हे जर एवढं सगळं करायचं म्हटलं तर आपल्याला नाही शक्य ना. बुवा मी माझं कामधाम बघू, घरातल्या पोळ्या लाटू का मी हे बघत बसू, नाही का, असं साधारण विचार येईल तुमच्या डोक्यात. पण आपल्याला मी अल्लाउद्दीनचा जिनी आलाय, तुम्ही काय तुमचं काम करा. मला जिनी काय करून देणार आहे आपल्याला? म्युच्युअल फंड में इन्व्हेस्टमेंट, लमसम या SIP. आपल्याला जे इक्विटीमध्ये एंटर व्हायचं आहे, सो फर्स्ट यू स्टार्ट थ्रू म्युच्युअल फंड. जे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासाठी SIP आहे. आपल्याकडे काही जर रिटायरमेंटचा पैसा येणार आहे किंवा आलेला आहे तर आपण एक लमसममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यासाठी SWP म्हणून पण एक प्लॅन. तर याच्या थ्रू तुम्ही इक्विटीजमध्ये एंटर करू शकता. व्हॉट इज SIP? मेक्स स्मॉल इन्व्हेस्टमेंट टू फुलफिल युअर फायनान्शियल नीड्स थ्रू SIP. SIP हर फायनान्शियल नीड की जरूरत. जसं मगाशी म्हटलं की आपण मुलांचं शिक्षण आहे, लग्न आहे, आपली रिटायरमेंट आहे, या सगळ्या गोष्टी SIPतून तुमच्या फुलफिल होतात. म्हणजे थोडक्यात तुमची गोल्स ही अचीव करण्याचं हे एक अतिशय उत्तम साधन आहे. करेक्ट, राईट वे. हे कसं ते बघूया आपण. टार्गेट 1 कोटी रुपये जर माझं असेल तर मी 10 वर्षाचं जर लमसम जर ठेवलं तर मला 30 लाख रुपये गुंतवायला लागतील. पण तेच जर SIP मला करायचं असेल तर ओन्ली 43,000 रुपये 10 वर्षाचं. पण हे जर मी 25 वर्षाचं केलं तर मला 2,85,000 रुपये 1 कोटीची अचिव्हमेंट जर करायची असेल तर. पण SIP माझं फक्त 2800 रुपयाचं आहे. म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये मी 1 कोटीची अचिव्हमेंट, माझं टार्गेट गोल मी हे अचीव्ह करू शकतो. सो दिस इज द पॉवर ऑफ SIP. बेनिफिट्स ऑफ SIP helps to become financially disciplined. Regular investments irrespective of market condition, cost averaging helps neutralize market volatility आणि benefits of power of compounding. SIP ने काय होतं की तुम्हाला ॲव्हरेज कॉस्ट मिळते. आज मार्केट वरती आहे त्यामुळे तुम्हाला युनिट्स कमी मिळतील, आज मार्केट डाऊन आहे तर तुम्हाला युनिट्स जास्त मिळतील आणि मग त्याचं ॲव्हरेजिंग तुम्हाला बेनिफिट होईल कधी पण. त्यामुळे SIP ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची अशातला भाग नाही. छोट्या इन्व्हेस्टमेंटमधनं तुम्ही मोठं अचीव करू शकता. मार्केट खाली गेलं तरी तुमचे पॉईंट्स वाढतात. अगदी खरं. म्हणजे खाली गेल्यामुळे आपण घाबरायचं काय. छोटा पॅकेट बडा धमाल असं आहे ते. बरोबर आहे. सो इट हेल्प्स बिकम फायनान्शियली डिसिप्लिन. फायनान्शियल डिसिप्लिन येते त्याच्यातमध्ये. येस. So each drop of water is essential to make a mighty ocean. Every rupee saved is a rupee earned to secure their future. Okay, प्रत्येक रुपया तुम्ही जर याच्यामध्ये टाकणार तर ते थेंबे थेंबे तळेस असे आपण म्हणतो. सेम वे सी द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग.
₹100 इन्व्हेस्टेड 30 years ago, तर त्याचे 25 वर्षांनी 25 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षांनी त्याची व्हॅल्यू किती झालेली असेल? ₹176. तीच 10 वर्षांनी ₹311. तीच 15 वर्षांनी ₹547. आणि आज 30 वर्षापूर्वी जर ₹100 मी टाकले असते तर त्याची व्हॅल्यू झाली असते ₹2,996. दिस इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आपल्याला SIPच्या माध्यमातून पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मीन्स व्हॉट? इंटरेस्ट फॉर इंटरेस्ट. ओके, या गोष्टीकडे आपण फोकसच करत नाही. आपल्याला कळत नाही की हे कसं वाढवू शकतो. मगाशी आपल्याला तो विषय खरंच मिळतात का एवढे? तर खरंच मिळतात, फक्त आपल्याला तेवढा वेळ देईल. इमिजिएटली जर मी काढायचं म्हटलं तर मला कमी मिळेल. तर थोडासा लॉंग टर्म विचार करूया, मोठा विचार करूया, मोठी स्वप्न बघूया. मग त्याच्यासाठी तुम्हाला एवढं येणारच आहे. सो गिव्ह मॅक्सिमम टाइम टू युअर इन्व्हेस्टमेंट टू गेट द मोस्ट बेनिफिट ऑफ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. अल्बर्ट आइन्स्टाईननी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं महत्त्व हे त्यावेळेस त्यांना कळलेलं होतं आणि त्यांनी एका त्यांच्या ह्याच्यात मेन्शन पण केलं. हे अजून एक आपण विचार करूया की स्टार्ट अर्ली. आपण जे मगाशी म्हटलं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, मिस्टर अर्ली स्टार्ट हिज इन्व्हेस्टमेंट 25 yearsची त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली. ओके, आणि 10,000ची इन्व्हेस्टमेंट, टोटल 42 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले. त्याचे 6,43,00,000 रुपये त्यांना मिळाले. आणि मिस्टर लेट त्यांनी उशिरा चालू केलं. त्यांना 15 वर्षाची त्यांची इन्व्हेस्टमेंट झाली आणि 36 लाख रुपये त्यांनी भरले, पण 1 कोटी रुपये मिळाले. सो स्टार्ट अर्ली ऑलवेज बेनिफिशियल. ओके, या एक्झाम्पलमधून तुमच्या लक्षात आलं. डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट थ्रू SIP. आता हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की NAV, SIP इन्व्हेस्टर आणि वन टाइम इन्व्हेस्टर. मी 1,000 रुपये या महिन्यात गुंतवले, 10 रुपये NAV, मला 100 युनिट्स अलॉट झाले. मी दुसऱ्या महिन्यामध्ये परत 1,000 रुपये टाकले, तेव्हा NAV होती 9 रुपये, मला 111.11 एवढे युनिट्स मिळाले. थर्ड मंथला 8 रुपयांनी मला 125 युनिट्स मिळाले. आणि नंतर चौथ्या महिन्यात एकदम 11 रुपये झाला युनिटचा भाव आणि मला 90च युनिट मिळाले. टोटल युनिट झाले माझे 427 युनिट्स आणि त्याचे 11 रुपयाप्रमाणे मला व्हॅल्यू झाली 4,697 आणि ॲव्हरेज प्राईस मला मिळाली 9.36 रुपये. वन टाईममध्ये 400 युनिट्स मला मिळाले, त्याची 4,400 रुपयेच व्हॅल्यू झाली. सीधे SIP मधली तुम्हाला मिळालेली अमाऊंट. बरोबर, एक छोटंसं अगदी एक्झाम्पल अमाऊंटचं दाखवलं तुम्हाला. आता आपण संपवायला आलेलो आहे, तुमच्यावरच स्लाइड्स झालं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल इन्व्हेस्टर. पहिल्यांदा काय? सक्सेसफुल इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट विथ अ पर्पज. आपल्याला पर्पज सेट करायला लागेल की मी का करतोय. मला माझ्या रिटायरमेंटसाठी पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजे, काहीतरी पर्पज पाहिजे. मला माझे ड्रीम्स मला माझे ड्रीम टूर करायचे, वर्ल्ड टूर करायचे, मला बाकी माझे अजून काही गोष्टी आहेत, छंद आहेत, ते अचीव करायचे. तर काहीतरी पर्पज पाहिजे, तर मग माझ्याकडनं ती रेग्युलर इन्व्हेस्टमेंट होते. अदरवाईज पर्पज जर नसेल तर आपण करतो, कधीतरी करत नाही, कधीतरी मग ते अचीव नाही होत. सो सेट अ गोल. आपण पहिल्यांदा म्हणलो होतो की गोल पाहिजे. सो सेट युअर गोल. सक्सेसफुल इन्व्हेस्टर ऑलवेज इन्व्हेस्ट विथ अ पर्पज. म्हणूनच ते सक्सेसफुल होतं. आपण का नाही होत, तर आपल्यापुढे तो गोल नाही होत. सक्सेसफुल इन्व्हेस्टर स्टार्ट अर्ली अँड गिव्ह टाइम. लवकर सुरू करतो आपण. नाही आता नाही जमत आहे, आता मुलांची आपल्याकडे कारणं भरपूर आहेत. ते आत्ता हे नाही, आता ते काय म्हणजे आलं, आता दिवाळी आली, मग ते वेगळेच आपले प्लॅन्स असतात. यायच्या अगोदरच आपले प्लॅन्स असतात. बोनस आला आहे, येणार आहे, त्याचा कशी विल्हेवाट लावायची हे ऑलरेडी आपण ठरवलेलं असतं, नाही का? तर हे होतं, आपण सेव्हिंग नाही करत. स्टार्ट अर्ली अँड गिव्ह टाइम. सक्सेसफुल इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट इन इक्विटी. हे फार महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्ट रेग्युलरली. ओके. कंट्रोल इमोशन्स. फार महत्त्वाचं आहे. इमोशन्सवर कंट्रोल पाहिजे.
इन्व्हेस्टर कव्हर्स अनवॉन्टेड रिस्क. फायनान्शियल प्लॅनिंग आहे, पिरॅमिडवर त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. पहिल्यांदा त्यांचं इन्कम प्रोटेक्शन ते करून घेतात आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे अनवॉन्टेड रिस्क ज्या येणार आहेत, मेडिकल इमर्जन्सीज, हेल्थ इन्शुरन्स इथे किती जणांचा आहे केलेला? बाकी इकडे नाही केलेला. हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम पॉलिसी, वन टाइम मेडिक्लेम Mediclaim पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स करायला पाहिजे. आज केवढा खर्च वाढतोय. नाही आता ठीक आहे, पण करायला पाहिजे. अर्लियर द बेस्ट. एक्झॅक्टली. कारण कसं आहे की आज आपण बघतोय मेडिकल केवढा खर्च वाढतोय. बिझनेस झालाय तो. हॉस्पिटल एवढ्या मल्टी स्पेशालिटी 5 स्टार 7 स्टार एम्युनिटीच्या हॉस्पिटल्स आहेत. इट इज शेवटी बिझनेस. तो पैसा कुठला येणार उभा करणार ते आपल्याच खिशातून. बिल लावा. आज 1,00,000-2 लाखाच्या खाली हॉस्पिटलचं बिल होतच नाही. 3 दिवस ऍडमिट व्हा, नॉमिनल अगदी काहीतरी असेल ट्रीटमेंट कधी सुद्धा. मग काय म्हणजे हे कुठनं आपण घेणार? त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही बघतो, मी आता त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे म्हणून कितीतरी जणांना घरदार विकायला लागतं, गहाण ठेवायला लागतं, सगळे सेव्हिंग्ज मोडायला लागतात इन्शुरन्स नसेल तर. कोविडमध्ये एक एक्झाम्पल मी कायम लोकांना देतो की माझ्या एका क्लायंट बाबतीत घडलेलं की कोविडची पहिली स्टेज होती अगदी, म्हणजे एप्रिल 2020ची गोष्ट. ॲडमिट केलं होतं दिनानाथमध्ये, नवरा बायको आणि त्यांची मुलगी. बरं तेव्हा सगळं ते पॅनिक सिच्युएशन होते, लोकांना कळतच नव्हतं की काय आहे प्रकार. आणि हॉस्पिटलवाल्यांनी पण लिहून घेतलं सगळं. तर तिघांना ॲडमिट केलं. दोघं नवरा बायको ICU मध्ये होते आणि ते तिघांचं सगळं जे बिल झालं, किती झालं असेल बिल? 27 लाख रुपये. त्यांची पॉलिसी होती 5 लाख रुपये. त्याच्यावर आपण नोकले बोनस दिला होता 2.5 लाख रुपये. 7.5 लाख रुपये आपण दिले. हॉस्पिटलनी थोडंफार कमी केलं, काहीतरी 22-24 लाखापर्यंत बिल केलं. पण तरी सुद्धा उरलेली अमाऊंट कुठलं टाकणार? शेवटी सेव्हिंग सगळे मोडायला लागले. असं नाही म्हणू शकत ना, राहा आता हॉस्पिटलमध्येच, मी जातो घरी, घरी नको इथं. असं नाही करता येत ना. शेवटी आपल्याला माणूस आपला घरी पाहिजे असतो ना लवकरात लवकर. पण शेवटी ते करायला म्हणजे त्या ठिकाणी आहे ना, थोडक्यात काय की आपल्याला ऑप्शनच नाही, पैसे उभे करायलाच लागतात. मग तुम्हाला इकडनं तिकडनं उधारी उसनवारी सगळे सेव्हिंग मोडले, मग असो. सर याच्यावर अजून थोडं जास्त बोललं तर राहील, कारण माझा एक जवळचा मित्र आहे, त्याला आम्ही बऱ्याच वेळा सांगितलंय हेल्थ इन्शुरन्स खूप हो. गरजेचं आहे, हो, पण तो अजिबात ऐकत नाही. तो म्हणतो मी त्याच्याऐवजी सेव्हिंग करतो. आणि नाही होत. सुदैवाने तो इथं बसलेला आहे, उत्तम उदाहरण. त्यामुळे याच्यावर अजून थोडं भर द्या. हे मी दाखवतो कशी असते व्यक्ती इन्शुरन्स नाही केलेली. नाही, असं नाही करत पाहिजे. काय होतं हे बघा, कसं असतं की कधी काय होईल ना सांगता येत नाही. आपण काय म्हणजे वरदान घेऊन नाही आलो, मला काहीच होणार नाही असं नाही होत. आणि झाल्यावर मग मात्र मग कळतं. तो मोठा फटका बसतो. आणि कशाला म्हणजे नॉमिनल प्रीमियममध्ये जर तुम्हाला चांगला इन्शुरन्स मिळत असेल तर का नाही करायचा? भले ते जाऊ देत ना पैसे खर्च. आता मी गेली 25 वर्ष झाले, टचवूड आतापर्यंत क्लेम नाही आला. 25 वर्ष मी भरतोय प्रीमियम. त्याचंच त्याला दुःख आहे, ते प्रीमियम नुसतंच भरतो मी, मला फायदा काहीच नाही त्याचा. फायदा हा बेसिकली आहे ना, हा फायदा नाहीच बघायचा त्याच्यामध्ये की असं काय की आता फायदा मिळणार म्हणून मी ऍडमिट होणार गाडीचा ऍक्सिडेंट व्हावा आणि ते पैसे मिळाले. नाही. आणि फायदा म्हणून नाहीये त्याचं असं माहिती का दर्दाकट राहिला हाच फायदा. की पॉलिसी म्हणजे काय असं माहिती का, ती दारात लटकवलेली लिंबू मिरची असते. पॉलिसी जर असेल ना तर मग आपल्याकडे फिरकतच नाही. पण नसेल तर मात्र सगळे म्हणजे असे ते डोमकावळे बसलेलेच असतात आजूबाजूला. कसं आहे ते आवश्यक आहे. म्हणजे तिथे ऑप्शनच नाही, म्हणजे विम्याला पर्याय नाही. आयुर्विमा असू देत नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स मस्ट. कारण काय होतं जेव्हा झालं ना की मग ते सगळं मोडायला जे लागतं मग ते इथं तुटतं. त्यामुळे माझ्या हार्ड अर्निंगचं सेव्हिंग हे जेव्हा मोडायला लागतं, त्यामुळे अशी रिस्क नका घेऊ. हे आवश्यक आहे. ये उद्या. सो सक्सेसफुल इन्व्हेस्टर हायर एक्सपर्ट. एक एक्सपर्ट तर समोरच आहे तुमच्या. तर हे आवश्यक. सक्सेसफुल इन्व्हेस्टर हे कायम करत असतो
आणि म्हणूनच ते सक्सेसफुल होतात. सो व्हाय अ राईट फायनान्शियल ॲडवायझर? ही प्रोटेक्ट्स युअर फॅमिली फर्स्ट. पिरॅमिडनीच आपण वरती जातो. टू हेल्प प्लॅन युअर स्पेंडिंग अँड सेव्हिंग. तो प्लॅन करून देतो की तुमचं स्पेंडिंग कसं पाहिजे आणि हेही सांगणारं कोणतरी पाहिजे. काटकसर कर, खर्च जपूनच कर, क्या हवा तोच खर्च कर, सेव्हिंग कर उरलेलं, बरोबर आहे. मग सेव्हिंग कुठं करतं ते आहेच विषय. इन राईट इन्स्ट्रुमेंट. प्लॅन फॉर युअर रिटायरमेंट. मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हातारपण खूप विचित्र आहे. मुलांवर आता डिपेंड राहायचे आपले दिवस संपले. मुलं आपल्याकडे बघणार नाहीच आहेत अजिबात. आपल्यालाच आपला पैसा उभा करायला लागतो. मग तो त्या म्हातारपणात आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे जर असेल ना तर आपल्याला खिशात पैसे भेटतात. असं म्हटलं जातं की व्हेन देअर इज अ सिल्वर ऑन युअर हेड यू मस्ट हॅव गोल्ड इन युअर पॉकेट. शेवटी सिल्वर येणारच आहे आतमध्ये, त्यांना नसणार पण आहे. नाही, सगळं म्हणजे विमानतळ होणार. पण मग त्या ठिकाणी खिशात पाहिजे ना आपल्याला, नाही तर मग ते नाही आहे ना, शक्य नाही. आणि आपल्याला मरण नाहीच आहे लवकर. 120 वर्ष आता आहे आयुर्मान वाढत चाललंय, ॲडव्हान्स मेडिकेशन आणि या सगळ्या गोष्टी. कसं आपण जगणार, कसे पैसे पुरे करू? पॅसिव्ह इन्कमची गरजच आहे. सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट ही आवश्यकच आहे. सो फर्स्ट प्लॅन युअर रिटायरमेंट. मी माझ्या यांना सांगायला जातो तर ते दुर्गुण लावतात. आत्ता काय, मी आत्ता जस्ट कमवायला लागलो, पहिलीच सॅलरी घेतली तुम्ही लगेच रिटायरमेंटसाठी बाजार ठेवा म्हणून सांगते. मला जरा एन्जॉय तर करू देत. आतापर्यंत आई वडिलांनी नुसतं त्या अभ्यासाचं ओझ्याखाली फार मारून टाकलेलं असतं. आता जरा एन्जॉय करू दे. कर बाबा एन्जॉय, पण ठेव ना बाजूला पुढे तरी काहीतरी. तू कुठेतरी सुरुवात कर आणि आत्ताच केली तर ती सवय लागणार आहे. परवा माझा एक मित्र आला होता की मुलीला IT मध्ये जॉब लागलाय, 1 लाख रुपये सॅलरी, तरी महिना अखेर वडिलांकडनं मागून घेते पैसे. 1 लाख रुपये सॅलरी. 1 लाख रुपये कुठे जातात? काही नाही, शनिवार रविवार मित्रांबरोबर आणि याच्याबरोबर ते जा ते हॉटेलमध्ये, जा ते पब्स आणि ते पैसा काय उडायला बाहेर नाही दिशा येतो. बाजूला ठेवा ना आधी 20,000 रुपये, उरलेल्या 80,000 मध्ये खर्च कर, मग कुठेतरी येईल तो चाप. हे होत नाही. पुढची जनरेशन तर खूप वेगळ्या पद्धतीने चालू. ब्लाइंड कन्सेप्ट ऑफ लिव्हिंग. हां, ब्लाइंड कन्सेप्ट ऑफ लिव्हिंग. एक्झॅक्टली. तर हे सगळं आवश्यक आहे. फाइंड द राईट कॉम्बिनेशन ऑफ ॲसेट्स, कीप यू ऑन हेल्दी फायनान्शियल ट्रॅक. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे ना जर केलं प्रॉपर तर तो पीस ऑफ माइंड मिळणार. शेवटी हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर कायम आहे ना तर स्ट्रेसच आहे ना आपल्याला, कसं भागवायचं, कसं करायचं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं मग आपण ओढून घेतो. पीस ऑफ माइंड मिळतच नाही आपल्याला या सगळ्या आजच्या जीवनामध्ये. या भेटायला. एक आपलं YouTube चॅनल आहे, या माध्यमातून आपण लोकांपर्यंत बचतीचा महामार्ग, आपण बचतीचं महत्त्व. माझं याच्या मागचं थिंकिंग खूप वेगळं आहे की आता काही बेसिक काही आपण व्हिडिओज केलेले आणि ते यूट्यूबवर आहेत. जरूर तुम्ही बचतीचा महामार्ग तुमच्या यूट्यूब चॅनल यूट्यूब याच्यावर टाका. तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण हे बचतीचं महत्त्व आज बाहेर आहे ना, तुम्हाला यूट्यूब चॅनलवर इन्व्हेस्टमेंट करा म्हणून भरपूर सांगणार आहे. रचना राहणारे मंडळी भरपूर आहेत. हा शेअर घ्या, तो शेअर घ्या, ते इकडे टाका, तिकडे टाका, पण मुळात कशात नाही टाका. परवा असंच काहीतरी की एक एक्झाम्पल, टाटा मोटर्सचा शेअर घ्या, तो आता पुढच्या 6-8 महिन्यात वर्षभरात दुप्पट होणार. तर माझ्याकडे तर पैसे नाहीत, कुठनं टाकायचे? असंच मित्रमंडळींकडनं गोळा करतो मी, 10 लाख रुपये गोळा करतो आणि टाकतो, आणि तिथं गडबड होते. मग इथं मी तर कर्ज काढून ठेवले. मग हे जर माझी बचत असेल, पैसा बाजूला ठेवलेला असेल. आज काय होतं माहिती आहे का, हे बचतीचं महत्त्व, आम्ही साक्षरताच नाही आहे लोकांना, फायनान्शियल लिटरसीच नाही आहे. शेजारच्यानी मुलीचं लग्न धूमधडाक्यात केलं म्हणून मी पण करणार, आणि मग ते जेवणावळी, ते 8-8 दिवस आपली लग्न कार्य आणि ते वारेमाप खर्च. शेजारच्या घरात हे आहे म्हणून मग माझ्या घरात पण पाहिजे. त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे, तुला गाडीची गरज असेल तर घे, किंवा जी तुझ्या बजेटमध्ये बसत असेल ते घे. तर हे सध्या खूप वाढतं. मॉलमध्ये आपण जातो,
आपल्याला घ्यायची असते एखादी गोष्ट, आपण ती सोडून 10 गोष्टी घेऊन येतो. नक्कीच गोष्ट. ते होतंय ना, किंवा काहीच घ्यायचं नसतं तरी सुद्धा आपण ते सगळं तिथे बोलून काही येतो. कॉम्प्रोमाइजच नसतं ना. आज तुम्ही कमी याला कमी जाता, जास्त वगैरे काही पिक्चर बघायला जाता, 1000-2000 रुपये सहज जातात. पूर्वी आपल्या काही 3 रुपये 4 रुपये तिकीट होतं, बाल्कनी 4 रुपये होती. सोफिस्टिकेटेड पिक पावणे पॉकेट 400 500 असं तिकीट आहे. काहीच्या काही पॉपकॉर्न झालं. पण खायचं नाही. तेव्हा पॉपकॉर्न पण पॉपकॉर्न पण खायचं नसायचे, नाही. तिथले ते काउंटर लिमलेटच्या गोळ्या असायच्या तेव्हा, आणि तेही आपल्याला किती वाटायचे छान. पण आता म्हणजे ओव्हरऑल काय सांगायचं आहे की खर्च वाढत चालला. मग त्या मानाने आपल्याला उत्पन्न किंवा आपलं सेव्हिंग हे राहतंय का आपल्याला? आजचा दिवसाचा आपण विचार करतो की आज चेंज करायची बस, उद्याचं काय? ईट ड्रिंक अँड एन्जॉय. हं. आपल्याला बरीच माहिती. घरी बहुतेक सगळं असं असतं आहे बहुतेक. अरे शनिवार रविवार म्हणजे घर फुल पेटतच नाही. बघा विषयच नाही. काकाडून बघतायत घरी. आणि मुलंच आधी पॅक करून ठेवतात, आज या इथे जायचंय म्हणून. खरं नाही, खरंच आहे हे घरोघरीच मातीच्या चुली जातात. मग याच्याकरता आपण आहे ना हा एक महामार्ग काढलाय. या बचतीच्या महामार्गावरनं आपल्याला लोकांना साक्षर करायचं. तर आपण सर्व मिळून आपण हे करू. याच्यातनं भले एक 100 लोकांपर्यंत जरी पोहोचलं तर त्यांच्या माध्यमातून हे मल्टिपल्समध्ये वाढत जाईल. तर नक्कीच आपण एक, आणि ही एक सामाजिक चळवळच्या उद्देशानेच आम्ही करतो. त्याच्यामध्ये काही बाकी तर उद्देश नाही. सर्वसामान्य लोकांना आपल्याला हे बचतीचं महत्त्व पोहोचवायचं. आज इव्हन बाहेर सामाजिक जी अस्थिरता जाणवते, कुठेतरी लूटमारी चालू आहे, बलात्कारी होतीये, चेन स्नॅचर्स आहे, ते कशामुळे होते? त्यांना काम करायचंच नाहीये. त्यांना माहिती आहे एकदा चेन एक मारली, 1 तोळ्याची आज 90,000 रुपये 1 लाख रुपये किंमत झाली. मग ही जी सामाजिक विषमता जी वाढतीये ना, याचं खरं कारण इथंच आहे. कारण त्यांना ते नॉलेजच मिळालेलं नाही. मुलं गाड्या घेतात, फिरवतात, 2 व्हीलर, पेट्रोल टाकायला पैसे नसतात, मग हे असले उद्योग करायचे काहीतरी. कुठेतरी आपणही एक समाजाचे घटक आहोत, तर आपण ॲटलिस्ट कुठेतरी सुरुवात करूया, पोचेल लोकांपर्यंत, कुठेतरी काहीतरी समाज जागृती होईल आणि नक्कीच जाईल. तर हा विषय आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.